दत्त जयंती सप्ताहानिमित्त श्री गुरुचरित्र पारायण दिवस दुसरा। सर्वप्रथम दत्त महाराजांची गुरुचरित्र ग्रंथाच्या पोथीची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या पाठ वाचनाला सुरुवात करायची आहे। पारायणाची सुरुवात स्वामीस्तवनपासून करणार आहोत। श्री स्वामीस्तवन। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तवतार दिगंबरे तिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओं रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदनं कंठाटोपी च माला दंडकमण्डलूधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अघरणा परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंध्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी। करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमा आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोटी नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा वेदांचाही तर्क चांचरे शास्त्र असते ही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही। मी केवळ अल्पमती करू केवी आपुली सुती सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे बहावे। आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपुल्या मना कृपा समुद्री यामिना आश्री द्यायचे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसून इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे। दुस्तर हा भवसागर याची पावावया पहिलं तीर त्वन्ना मतरणी साचार प्राप्त हो मजळाते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना प्रांती बुली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार हृदयी प्रगटोपे शांती मनी सदा वसो वृता अभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो वृता विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने होऊ हा सुगम दुर्गम जभ पंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजा लागी करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ। एक माळ गायत्री मंत्र।
ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न
प्रचोदयात् ओम तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। त्यानंतर एक वेळ गणपती अथर्वशीर्ष। श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षेमाक्षभिजत्राः स्थिरम् अंगे तुष्टवासहं तनुभिः वशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषः विश्ववेदाः स्वस्ति न तास्ताक्षर्यो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्ददातु। ओम शांतिः शांतिः शांतिः। ओम नमस्ते गणपते। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मिसि नित्यं ऋतुं वच्मि सत्यं वच्मि अत्वं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवतोरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्मामयः त्वं सच्चिदानन्दतृतीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि त्वं सर्वजगदिदं तत्त्वज्जायते सर्वजगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वजगदिदं त्वयिलमेष्यति सर्वजगदिदं तयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मा भूर्भुवः स्वरोम गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्द्रुलसितं तारिणं वृत्तम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार श्वान्तरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानं संहिता सन्धि शैषा गणेश विद्या गणकऋषि निश्रुत गायत्री छन्दः गणपतिर्देवता। ओम गंगणपते नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्त चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तै बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमुच्यतम् आविर्भूतं च सृष्टियादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनावरः। नमो वात्प्रते नमो गणपते नमः। प्रथमपतये नमस्ते अस्तु लम्बोदर एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षेमाक्षभिजत्राः स्थिरम् अंगे तुष्टवासः तनुभिः वशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षार्यो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्ददातु। ओम शांती शांती शांती। दुसऱ्या दिवशी आपल्याला अध्याय 10 ते अध्याय 21 पर्यंत वाचन करायचे आहेत। पाठवाचनाला अध्याय वाचनाला सुरुवात करूयात। श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 10वा। श्री गणेशाय नमः। ऐकोणी सिद्धाचे वचन नामधारक विनवी जान कुर पुरीचे महिमान केवी जाहल मनतसे मनसी श्रीपाद नाही गेले आणि अवतार झाले विस्तार करोणी या सगळे निरोपावे म्हणतसे सिद्ध सांगे नामधारकासी गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे होती परियेसी विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्य कारणासी अवतल झाला परियेसी राहिला आपण गुप्तवेशी तया कुरव क्षेत्रात त्रयमूर्तीचा अवतार त्याचा कवना न कळे पार निधान तीर्थ कुरव पूर वसे तेथे गुरुमूर्ती सांगेन दृष्टांत तुझ ऐक वर्तले सहज काश्यप गोत्री होता द्विज नाम तया वल्लभेश सुशील द्विज आचारवंत उदिम मार्गे उदर भरित प्रति संवत्सरी यात्रेसी येत तया श्रीपाद क्षेत्रासी असता पुढे वर्तमानी उदिमानी घाला तो धनी नवस केला आपले मनी संतर्पावे ब्राह्मणासी उदिम आलिया फळासी यात्रेसी येईन तुम्हापाशी सहस्र संख्या ब्राह्मणांसी इच्छा भोजन देईन मने जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावेनी का शतगुणे जाहला लाभ अधिका परमानंदे प्रवर्तला लय लावणी श्रीपादचरणी यात्रेसी निघाला तक्षणी करावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊन द्विजवर निघता देखती तस्कर
कपट रूप होऊन संगती करतेही तस्कर निघाले. 2-3 दिवसावरी तस्कर आले संगीकारी. एके दिवशी मार्गे रात्री जात होते मार्गस्थ. संधी साधून मार्गेसी तस्करी मारले द्विजासी. शिर छेदुनी परियेसी द्रव्य घेतले सकळीक. भक्तजनांचा कैवारी श्रीपादराव कुरवपुरी. पावला त्वरित वेशधारी जटा मंडित भस्मांगी. त्रिशूळ खड्ग एरे हाती उभा ठेला तस्करापुरती. वदिता झाला तस्करा करिता त्रिशूळे करुणी तये वेळी. समस्त तस्करासी मारिता तस्कर एक विनविता. कृपाळू वा जगन्नाथा निरपराधी आपण असे. तेने या ते वदतील म्हणून आलो आपण संगी होऊन. तू सर्वोत्तम जानसी खून विश्वाची मनीची वासना. ऐकुनी तस्कराची विनंती श्रीपाद त्या ते बोलाविती. हाती देऊनी या विभूती प्रोक्षी म्हणती विप्रावरी. मान लावणी तया वेळा मंत्रोणी लाविती विभूती गळा. सजीव जाहला तात्काळा एक वत्सा एक चित्ते. इतुके वर्तता परियेसी. उदय जाहला दिनकरासी. श्रीपाद जाहले अदृश्यसी. राहिला तस्कर विप्राजवळी. विप्रपुसे तस्करासी म्हणे तू का माते धरिलेसी. कवने वदिले या मनुष्यासी म्हणून पुसित यावेळी. तस्कर सांगे द्विजासी. जाहले अभिनव परियेसी. आला होता एक तापसी. वदिले या ते त्रिशूळे. माथी अखेरे तुझ निमित्त धरुणी बैसविली अतिप्रीत विभूती. मंत्रोणी तू ते लावित सजीव केला तुझा देह. उभा होता आता जवळी. अदृश्य जाहला तत्काळी. न कळे कवन मुनी बळी. तुझा प्राण राखेला. होईल ईश्वर त्रिपुरारी. भस्मांगी होता जटाधारी. तू भक्त होशील निर्धारी. म्हणून आला ठाकून या. ऐकून तस्कराचे वचन विश्वासाला तो ब्राह्मण. तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी करोपुरा. नानापरी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्त्रचारी. अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपाद गुरुपादुकांची. ऐसे अनेक भक्तजन सेवा करीत श्रीपादस्थान. कुरवपुर प्रख्यात जान अपार महिमा परियेसा. सिद्ध मने नामधारकासी संशय न धरी. तू मानसी श्रीपाद आहेत कुरवपुरासी अदृश्य रूप होऊन या. पुढे अवतार असे होणे गुप्त असती याच गुणे. अनंत रूपे नारायण परिपूर्ण असे सर्वाठाई. श्रीपाद श्री वल्लभ मूर्ती लौकिक ऐक्य परमार्थी. झाला अवतार पुढे ख्याती श्री नृसिंह सरस्वती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे कुरवपुर क्षेत्र महिमा वर्णनम नाम दशमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 11. श्री गणेशाय नमः. नामधारक मनी सिद्धासी. पुढे अवतार झाले कैसी. विस्तारुनिया आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती. सिद्ध म्हणे ऐकवत्सा. अवतार झाला श्रीपाद कैसा. पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा. कथा सांगितलं विप्रस्त्रियेची. शनी प्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती गुरुपदेशी. देह वासना असतात येसी. पंचत्व पावली तये वेळ. झाला जन्म पुढे तिसी. कारंजनगर उत्तर देशी. वाजसनेय शाखेसी विप्रकुळी जन्मली. जातक वर्तले ती येसी. नाम अंबा भवानी ऐसी. आरोपिती स्नेहेसी. माता पिता परियेसा. वर्धता माता पित्या गृही. वाढली कन्या अतिस्नेही. विवाह करिता महोत्साही. देती विप्रासितेची ग्रामी. शिववती असे तो ब्राह्मण. नाम तया माधव जान. त्याची दिदली कन्यादान अति प्रीती करुणिया. तया माधवी विप्रा घरी शुभाचारे होती नारी. वासना तिची पूर्वापरी. ईश्वर पूजा करीत असे. पूजा करी ईश्वरासी. दंपती उभय वर्ग एक मानसी. प्रदोष पूजा अतिहर्षी करीती भक्ती पुरस्सर. मंदवारी त्रयोदशीसी पूजा करीती अतिविशेषी. संवत्सरे झाली षोडशी. अंतर्वत्नी झाली ऐका. मास तृतीय पंचमेसी उत्साह करते अनेक हर्षी. उत्तम डोहाळे होते तियासी. ब्रह्मज्ञान बोलत असे. ऐसे क्रमिता नवमासी प्रसृत झाली. शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून हर्षी. निर्भर होती माता पिता. जन्म होताची तो बाळक. ओंकार शब्द म्हणतसे अलौकिक. पाहुणी झाले तटस्थ लोक. अभिनव म्हणून तये वेळी. जात कर्म करीतो ब्राह्मण. विप्रासी देत दक्षिणादान. ज्योतिष सांगती सुलक्षण. लग्न सत्वर पाहुनिया. सांगती ज्योतिष त्या द्विजासी. मुहूर्त परवा अतिविशेषी. कुंभर होईल कारुण्य ऋषी. गुरु होई सकळिका. याचा अनुग्रह होईल ज्यासी. तो वंद्य होईल विश्वासी. याचे वाक्य होईल प्रमाणेसी. चिंतामणी याचे चरण. अष्टई सिद्धे याचे दारी. ओळंगतील निरंतरी. नवविधी याचे घरी. राहती एक दिवजोत्तमा. न होती याची गृहिणी सूत. पूज्य होईल त्रिभुवनात. याचे दर्शन मात्रे पतित. पुनीत होतील परियेसी. होईल हा अवतारी पुरुष. आम्हा दिसतसे भरवसी. संदेह न धरावा मानसी. म्हणून करीती नमस्कार. सांगून गेले ब्राह्मण. माता पिता आनंद घन. दृष्टी लागेल म्हणून लिंबलोन ओवाळीती. वार्ता फाकली नगरात. अभिनव देखील म्हणत. उपजता बाळ ओंकार जपत. आश्चर्य म्हणती सकळ जन. नगर लोक इष्ट मित्र. पहावया येती विचित्र. दृष्टी लागेल म्हणून मात्र. मातान दाखवी कवनासी.
माया मोहे जनक जननी बाळासी दृष्टी लागेल म्हणून अंगारा लावी ती मंत्रोणी रक्षा बांधिती कृष्णसुते परमात्मा अवतारे दृष्टी केवी संचारे लौकिक धर्म चमत्कारे माता पिता संरक्षिती वर्तता येणे परी दिवस 10 झालियावरी नामकरणी संस्कारी ठेविता झाला अनेक जनक द्विजोत्तम शालग्राम देव म्हणत जन्म नाम झाले प्रख्यात नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्म कर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करी प्रीती करी माता म्हणत असे एरी नग पुरे क्षीर बाळकासी पतीसी म्हणे ते वेळा स्तनी दूध थोडे बाळा एखादी मिळव का अबला स्तन पान द्यावया अथवा आना अजा एक आपुले स्तनेन शमे भूक ऐकून हासे बाळक स्पर्श करी स्तनासी सव्य करे स्तनी स्पर्श होता चिकरा पतीस धारा वाहे श्रीर वस्त्र भिजवणी विचित्र वाहो लागे भूमीवरी विस्मय करती जनक जननी प्रकट न करीती गोप्य गुणी नमन करीती बाळकाचरणी माता होय खेळविती पाळण्या घालून बाळकासी पर्यंत गाती अति हर्षी न राहे बाळक पाळणेसी सदा खेळे महिवरी वर्धत बाळ येणे परी माता पिता नमस्कारी वर्धत झाला संवत्सरी न बोले बाळकवनासरी माता बोलवी कुमरासी बोले शब्द ओंकारेसी चिंता करीत असे मानसी मुके होईल मनोनी पुसती जान ज्योतिषासी बोले नये काय यासी उपाय असेल याच विशेषी म्हणून पुसे वेळोवेळी सांगती जान ज्योतिषी आराधावे कुल देवासी अर्कवारी अश्वर्थ पर्णेसी अन्न घालावे 3 वेळी एक म्हणती होईल मुके असे शिकवावे बरव्या विवेके बाळ बोलू शके म्हणून सांगती विनोदे हासोरी ओंकार उच्चारी बाळ आणि कनेने बोले केवळ विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकून एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणी एकता बोल सकळ जाणून न बोले कवन्या गुणे काही केली न बोले सुता चिंता करीती माता पिता पुत्रासी जाहली वर्षे 7 मुका झाला देव योगे 7वे वर्ष कुमारासी योग्य झाला मुंजीसी पुसताती समस्त ब्राह्मणासी केवी करावे म्हणून या विप्रमनेती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयना वेगळा अष्टवरुषे होऊ नये माता पिता चिंता करीती उपदेशावे कवने रीती मुख असे हा निश्चिती कैसे देव झाले आम्हा कैसा देव आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिवासी पूजले वाया झाले म्हणत असे ऐसे नाना परी देखा जननी करी महादुःखा जवळी येऊनी बाळक संभोगित मातेसी घरात जाऊन तये वेळा घेऊन आला लोखंड सबळा हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण 52 कशी आणून देत असे मातेसी विस्मय करी बहुवसी बोलावून या पतीसी दावेती झाली तये वेळी गोप्य करती तये वेळा मंदिरात नेले तया बाळा पाहती त्याची बाळलीला अनेक लोह हाती देती अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्ध झाली सर्व हेमी विश्वास धरिती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक मग पुत्रात आलोंगोनी विनवितात जनक जननी तुतारका शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपका तुझे निसर्वस्व लादले बोलत आम्ही नाही ऐकी ज्ञान माईने वेष्टिले मुके ऐसे म्हणो तुझ आमुचे मनीची वासना तुवा पूर्वावी नंदना तुझे बोबडे बोल आपण ऐकवावे पुत्र राया हास्य वदन तये वेळा यज्ञोपवित दावी गळा कटी दाखवी मौजी मेखला म्हणून दाखवी मातेची संज्ञा करून मातेसी दावी बाळ संतोषी मौजी बांधिताची आपणासी येईल म्हणे बोल सकळ माता पिता संतोषती विद्वान ज्योतिषी पाचारी ती व्रतबंध मुहूर्त पाहती सर्व आयती करीती झाले केली आयती बहुता परी रत्नखचित अलंकारी माया मोहे प्रीती कली समारंभ करिता ती चतुर्वेदी ब्राह्मण येती शाखा परत्वे वेद पडती इष्ट सोयरे दाई जगाती समस्त आले तया भवना नाना परीचे शृंगार उभारले मंडपा पार आनंद करीतसे द्विजवर अपार द्रव्य तसे नगर लोक विस्मय करीती मुखपुत्रासी एवढी आयाती दिव्या लागली असे भ्रांती वृथा करीतो द्रव्य आपुले इतके वेचुने पुत्रासी व्रतबंधित करेल परियेसी गायत्री केवी उपदेशी करेल आचार कवने परी एक मने हो का भलते मिष्टान आम्हासी मिळते देकार देतील हिरण्य वस्त्रे चाड नाही त्याच्या मंत्रा ऐसे नाना परीचे लोक विचार करती अनेक माता पित्या अत्यंत सुख देवदेवक करिता ती चौल चर्म एरे दिवसी भोजन चौल मनीसी पुनरपी अभ्यंग करून हर्षी यज्ञोपवित धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवित धारण करती समस्त सहभोजन करावया गृहात घेऊन गेली माता भोजन करिता माता सवे निरोप घेतो एको भावे मौजी बंधन करावे म्हणून आला पित्याजवळी विधियुक्त मौजी देखा बंधन केले त्या बाळाका सोहमुहूर्त आला तात्कालिका मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता परियेसी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कवना पुढे गायत्री मंत्र कुमरासी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणे रत्नखचिता देती झाली तयावेळी पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्मे वर्तत असे दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेदा ईशेत्वा श्लोक समस्त तटस्था माता तुकती तये वेळा तिसरी भिक्षा देता माता सामवेद पडे आता अग्न यायही गायन करीत तिने वेद म्हणत असे सभा समस्त विस्मय करी पिता हर्ष निर्भरे मुखे बोल वेदचारी म्हणती होईल कारणिक याते म्हणून नये नर होईल देवाचा अवतार म्हणून करीती नमस्कार जगद्गुरु म्हणून या इतुक्यावरी तो बाळक मातसे म्हणत असे ऐक तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून नव्हेच बोल
तुझे मिथ्या निर्धार झाला माझ्या चित्ता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचरावया आम्ही आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहारी करणे असे पर्येसा ऐकोनी पुत्राचे वचने दुखे दाटली अति गहन उदके भरली लोचनी आली मूर्छना तये वेळी निर्जीव होऊन क्षणे ककरती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा बहु आमुते रक्षिसी म्हणून होती आशा बहु मनी न बोलसी आम्हा सवे याची गुणी मुके म्हणविसी आपणासी नो ऐको कधी तुझे बोल आता ऐकता संतोष होईल ईश्वर पूजा झाली सफळ म्हणून विश्वास केला आम्ही ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे ती बालिका आलोंगोनी कुमारका कृपा भाकेत ये वेळी ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुखवू अंतःकरण आम्हा कारण माते असे तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परी करीती मनोभावे तुवा आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणून मस्तकी ठेवीती कर मग झाले जाती स्मरण पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता झाली विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसतसे तो बाळक देखुनी माता तये वेळा नमन केले चरण कमळा श्रीपाद उठवून अवलीळा सांगती गोप्य अवधारी एक माते ज्ञानवंती हा बोल करी वो गुप्ती आम्ही संन्यासू असोयती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था कारण असे पुढे बहुता म्हणून निरूप मागती येणे परिजननी येसी गुरुमूर्ती सांगे विनयसी पुनरपि विनवी पुत्रासी एका श्रोते एक चित्ते पुत्रासी विनवीत ये वेळ माते सांडोनी तुम्ही जरी जाल आणि कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्र राया दाकुटपणे तुम्ही तापस धर्म कवन्य आये हर्ष धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचर्य वर्षे 12 त्यावरी गृहस्थ धर्म बरा मुख्य असे वानप्रस्थ तदनंतर घडती पुण्य परंपार मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अतिसमर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचर्य मार्ग एका पठन करावे वेदाधिका विवाह होता गृहस्थनिका पुत्राधिक लाधावे यज्ञाधिक कर्म साधुनिया तदनंतर संन्यास करणे न्याया येणे विधी आचरोनिया अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिय तुष्ट व्हावी मनीची वासना पुरवावी तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य असे ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान ऐक नामधारका सुमने म्हणून सांगे सिद्धमुनी गंगाधराचा नंदन विनवी तसे नूतन ते पोरिसा श्रोते जन श्री गुरु चरित विस्तार पुढे वर्तले अपूर्व ऐका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे करुणी टीका सांगत असे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु नरहरि बाळ चरित्र लीला वर्णनम नाम एकदशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 12 श्री गणेशाय नमः श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरुपदेसी अनित्य शरीर तू जानसी काय भरवसा जीवित्वाचा एखादा असेल चिरंजीवी त्यासी तुझी बुद्धी बरवी अनित्य देह वैभव भावी पुढे कवना भरवसा देह मनजे क्षण भंगुर नाही राहिले कवन स्थिर जबवरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे राहाटावे जो असेल मृत्यूसी जिंकित त्याने निश्चयावी शरीर नित्य त्याची तुझा उपदेश सत्य मने करीन धर्म पुढे अहोरात्री आयुष्य ओने होत असे क्षणे क्षणे करावा धर्म याची कारणे पूर्वावयसे परियेसा जैसा सूर्य चाले निमिष होता शीघ्र काळे 22 सहस्र गाव पळे तैसे आयुष्य क्षीण होय याची कारणे देहासी विश्वासू नये परियेसी मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तात्काळी जैसा समस्त नदी देखा समुद्रासी घेऊन जाती उदिका परतोने न येती जन्मभूमिका तैसे आयुष्य न परते जया दिवशी पुण्य घडले नाही वृता गेला दिवस पाही तया यमासी करुणा नाही करावे पुण्य तत्काळ जैसा सुसरी मनुष्यासी बक्षिती होय परियेसी तैसे या शरीरासी वार्धक्य बक्षी परियेसी या कारणे तारुण्यपणे करावे पुण्य विद्वत जननी आम्हा का हो वर्षिसी जननी काय बुद्धी बरवी असे ऐसे नाना परी रेखा बोधित झाला जननी जनका विस्मय करीती सभा लोक बाळक केवी तत्व सांगतो ऐकोणी पुत्राचे वचन माता करीत असे नमन देवा निरोपले ज्ञान विनंती माझी परिसावी तुवा निरोपले आम्हासी पुत्रचारी होतील ऐसे विश्वास नवेगा मानसी कुळ देवता पुत्र राया जववर होय एक सुत तववरी राहावे समीपत निरोपनेदित तववरी सत्य म्हणून विनवित येवेळी माझे वचन अव्यरून जरी जाशिले निघून प्राण देईल तक्षणी हा निश्चय अवधारी पुत्र नवसी तू आम्हासी आमुचे कुळदैवत होसी सत्य करी गा वचनासी बोला आपुले दातारा ऐकुनी मातेचे वचन श्री गुरु बोलती हासून आमुचे बोल सत्य जाण तू हे वाक्य निर्धारी पा तू ते होताची पुत्र दोन्ही निरूप द्यावा संतोषने मगन राहे ऐक जननी बोल आपुले सत्य करी संवत्सर एक तुझ्या घरी राहू माते निर्धारी वासना पुरतेली तुझ्या जरी मग निरूप दे मज ऐसे करून या निगुती राहिले श्री गुरु अति प्रीती वेदाभ्यास शिकविती शिष्य वर्गा बहुतासी नगर लोक विस्मय करीती अभिनव झाले ऐसे म्हणती बाळ पहा हो वर्ष साती
बोली वेदचारी सांगत असे. विद्वानाहून विद्वान विद्यार्थी 3 वेद पडती, षटशास्त्री जे मनविती तेही येते शिकावया. येणे परितया घरी राहिले गुरु प्रीती करी, माता झाली गरोदरी महानंद करीत असे. तव 9 मास झाली अंतर्वतनी, माता झाली प्रसृती, पुत्र झाले युग्मख्याती अति सुंदर परियेसा. पुत्र झाले उल्हास थोर, मात्या पित्या संतोष फार, आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल. ऐशा परी वर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक, खेळवित असे माता एक आले श्री गुरु जवळी. जननी ऐक माझे वचना, झाली तुझी मनोकामना, दोघे पुत्र निधाना पूर्णायुष्य आहे ती जाण. आणखी होतील दोघे कुमारक, त्यानंतर कन्या एक, असाल नांदत अत्यंत सुख, वासना पुरतील तुझी जाण. आता आमुचे निरोपावे, जाऊ आम्ही स्वभावे, संतोष रूप तुम्ही व्हावे, म्हणून निरोप घेती त्यावेळी. संतोषणी माता पिता चरणावरी ठेविता माता, स्वामी आमुची कुळ देवता, अशक्य आम्हा बोलावया. न कळे आम्हा स्वरूप ज्ञान, तुझे स्वरूप न कळे कवना, माया मोहे वेष्टे न कामना, नेनीची महिमान तुझे. माया प्रपंचे वेष्टोणी, तू ते जरी सूत मनोनी, समय निष्ठुर बोलो वचनी, क्षमा करणे स्वामी या. तारक आमचे वंशासी, बापा तू अवतरलासी, प्रदोष पूजा फळासी, आली माते स्वामी या. आता आम्हा काय गती सांगा स्वामी कृपामूर्ती, जनन मरण यातायात कडे करावे दातारा. सगरावरी जैसी गंगा, तुवा आली सी चांगा, पावन केलीसी माझे अंगा, उभय कोळे 42. आम्हा ठेवीसी कवणे परी, या धुरंधर संसारी, तुझे दर्शन नोहे तरी केवी वाचो प्राणात मजा. ऐकोनी माता पितयांचे वचन, बोलती श्री गुरु आपण, जय जय समयी तुमचे मन स्मरण करील आम्हासी. स्मरण करिता तुम्हा जवळी असेल जननी, मी तात्काळी न करावी चिंता वेळोवेळी, म्हणून भाक देत असे. जन्मांतरी ईश्वरासी पूजा केली तुवा प्रदोषी, याची महिमा आहे ऐसी, जन्मोजन्मी श्रियायुक्त. इह सौख्य होय ऐक, देहांती जाना परमलोक, पूजा करिता पिनाक, पुनर्जन्म तुम्हा नाही. तुवा आराधिला शंकर, आम्हा करविला अवतार, वासना पुरेल तुझा भार, आम्हा निरोप दे आता. पुनर्दर्शन तुम्हासी होईल ऐका वर्षतीसी, जाऊनी बद्रीवनासी, सिद्ध दर्शन मी घेतो. निरोप घेऊन ते वेळा श्री गुरु निघाले अवलेळा. नगर लोक येती सकळा, माता पिता बोळविती, म्हणती समस्त नगर नारी, तपासी निघाला ब्रह्मचारी, होईल पुरुष अवतारी, मनुष्य तेही दिसत असे. 7 वर्षाचे बाळक देखा, वेद म्हणवती अखिल शाखा, मनुष्य मात्र नव्हे ऐका ऐसे म्हणती साधुजन. ऐसे त्या ते बोलो न करिता ते साष्टांग नमन, नाना परिस्तोत्र वचन करीते झाले अवधारा. नमन करुणी सकळीक, आले आपले गृहांतिक, पुढे जाती जनक पुत्रासवे बोळवित. निज स्वरूप जननी येसी, दावित झाला प्रियेशी, श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेयसी, देखते झाले जननी जननी. त्रयमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर, निज रूप दिसे कर्पूर गौर, पाहता न मिले चरणासी. तू तारक विश्वासी, आम्हा उद्धरले विशेषी, पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनविती. ऐसे म्हणून माता पिता चरणावरी ठेविती, माता आलिंगिती श्री गुरुनाथा, स्नेह भावे करुणिया. संतोषणी गुरुमूर्ती आश्वासन देती अतिप्रीती, पुनर्दर्शन हो निश्चिती, देईन म्हणती ते वेळे. ऐसे तया संभोषण निरोप देतला तक्षणी, परतोनी आली जनक जननी, येती संतोषणी मंदिरात. वरदमूर्ती श्री गुरु राणा, निघाले जावया बद्रीवना, पातले आनंद कानना, वाराणसी क्षेत्रासी. अविमुक्त वाराणसी पुरी, क्षेत्र थोरस चराचरी, विश्वेश्वर अवधारी, अनुपम्य असे त्रिभुवनी. राहुनी या तया स्थानी, अनुष्ठिती श्री गुरु शिरोमणी, विश्वेश्वराचे दर्शनी, पूजा करीती आत्मारामासी. येणे परी तया स्थानी, कचित काळ श्री गुरुमणी, अष्टांग योगे करुणी, तप करीती परियेसा. तया काशीनगरात तापसी असती, अनेक बहुत संन्यासी यती, अवधूत तप करीती दारुण. तयात श्री गुरु ब्रह्मचारी, योगाभ्यास धुरंधरी, करीताती तपस्वी एरी, अभिनव करीती मनात. म्हणती पहा हो ब्रह्मचारी, तप करीतो नाना परी, कैसा वैराग्य याची उदरी, निर्लिप्त असे परियेसा. शरीर स्वार्थ नाही यासी, योगी होय संन्यासी, स्नान करीतो त्रिकाळेसी, मणिकर्णिका तीर्थात. ऐसे अमित स्तोत्र करीती, समस्त संन्यासी दर्शना येती, वृद्ध होता एक यती, कृष्ण सरस्वती म्हणे. तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी, तो दे कोणी यानी नयनी, स्नेह भावे भावित असे. म्हणे समस्त यतीश्वरासी, न मना नर ब्रह्मचारीसी, अवतार पुरुष अतितापसी, विश्ववंद्य दिसत असे. वय धाकुटे म्हणून नमन न कराल मुनी, तुम्ही प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी, आम्हा वंद्य असे देखा. वार्धक्यपणे आम्ही यासी, वंदिता दुःख सकळ कासी, विशेषी आम्ही संन्यासी, मूर्ख लोक निंदिती. या कारणे आम्ही यासी, विनोद परोपकारासी, संन्यास देता समजतासी, मती स्थिर होईल. लोकानुग्रहा निमित्त हा होय गुरु समर्थ, याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होती परियेसा. या कारणे बाळकासी, विनवू आम्ही परियेसी, आश्रम खाव्या संन्यासी, पूजा करू एक भावे. म्हणून आले तया जवळी, विनविता ती मुनी सकळी, एक तापसी स्तोम मोळी, विनंती असे परियेसा. लोकानुग्रहा कारणे तुम्ही आता संन्यास घेणे, आम्हा समस्ता उद्धारणे, पूजा घेणे आम्हा करवी.
या कलियुगी संन्यासी म्हणून निंदा करीती सकळ जन स्थापना करणार कवन न दिसिती भूमीवरी यज्ञदान गवालंबन संन्यास घेता अतिदूषण पल पैतृक भ्रातांगना करुणई म्हणताती करिता कलियुगात निषिद्ध बोलती जन समस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेद समंत विख्यात पूर्वी ऐसे वर्तमाने निषेध केला सकळही जन श्री शंकराचार्य अवतारोनी स्थापना केली पर्येसा तयावरी इतके दिवस चालत मार्ग संन्यास कळी प्रबळ होता नाश पुनरपी निंदा करिताती आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावा कृपा सागर म्हणती सकळ मुनिजन ऐकून त्यांची विनंती श्री गुरुमुनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून पर्येसा ऐसे म्हणता सिद्ध मुनी विनवितसे नामकरणे संदेह होतो माझे मनी कृपानिधी मुनिराया म्हणती श्री गुरु तोची जगद्गुरु त्या ते झाला अनेक गुरु त्रयमूर्तीचा अवतारू कवने परी दिसत असे सिद्ध म्हणत असे शिष्यासी सांगणे याची स्थिती कैसी पूर्वी श्री रघुनाथासी झाला वसिष्ठ केवी गुरु आठवा अवतार श्री कृष्णासी सांदीपनी झाला गुरु कैसी अवतार होताचे मानुषी तया परी रहाटावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता यती म्हणून त्या ते मानिले शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरोपलीसी वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वराहून निघा तयासी दिदला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण कोण गुरुचे मूळपीठ ऐसे शिष्य विनविता तव सांगे विस्तारता मूळपीठ आद्यंता गुरु संतती परियेसा आदिपीठ शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु त्यानंतर चतुर्वक्त्र गुरु हे मूळपीठ अवधारी तदनंतर वसिष्ठ गुरु तेथून शक्ती पराशुरू त्याचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा तयापासून शुक्रगुरुचा गौडपादाचार्य सगुण आचार्य गोविंद तयाहून पुढे आचार्य तो शंकर झाला तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञान बोधिगिरीय त्याचा शिष्य सिंहगिरीय ईश्वर तीर्थ पुढे झाले तदनंतर नृसिंह तीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ गुरु संतती अवधारी मग तयापासून विद्यारण्य श्रीपाद मुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परियेसा त्याचा शिष्य मळयानंद देवतीर्थ सरस्वती वृंद तेथून सरस्वती द्रवेंद्र गुरुपीठ येणे परी यादवेंद्र मुनीचा शिष्य तोच कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानिते येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नृसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगत झाला श्री गुरुनाथ म्हणून वंदती समस्त तया काशी नगरात मग निघाले तेथून बहुत शिष्य समवेत मुनी उत्तर तीर्थ बद्रीवनी अनंत तीर्थे पहावया समस्त तीर्थे अवलोकित सर्व शिष्य यती सहित भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगासागरासे गंगासागरापासाव तटाक यात्रा करीत देव प्रयागस्थानी गुरु राव येथे झाले परियेसा तया स्थानी असता गुरु आला एक द्विजवरू माधव नावे असे विप्रू श्री गुरुसी भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीसी चतुर्थाश्रम तयासी देते झाले परियेसा नाम माधव सरस्वती तया शिष्या ते ठेवितीन तयावरी अति प्रीती शिष्यामध्ये परियेसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरुचतुर्थाश्रम ग्रहणम गुरु परंपरा कथन नाम द्वादशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 13 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची या चरणा कर संपुट जोडून जाना विनवित्यसे परियेसा प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीसी दीक्षा देती पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रति विस्तारावे ऐकून शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोषन मस्तकी हस्त ठेवून आश्वासित तयावेळी सांगणे ऐक एकचित्ते चरित्र गुरुचे विख्याते उपदेश देऊनी माधवा ते होते कचित काळ तेथेची असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाला महिमा सगुणी शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती तया शिष्याचे नामे सांगता विस्तार होईल बहुकथा प्रख्याती असती नामे सात सांगेने ऐक एकचित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा असे अनिक यती सदानंद सरस्वती देखा ज्ञानज्योती सरस्वती एक सातवे सिद्ध आपण एक अपार होते शिष्य अनिक एकाहून एक श्रेष्ठ पै त्या शिष्या समवेत श्री गुरु निघाले दक्षिण पंथ समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा करंजनगरासी भेटी झाली जनक जननी येऊनी लागता ती चरणी चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटती स्वामी या देखून या श्री गुरुमूर्तीसी नगर लोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटीसी पूजा करती बरोबरी घरोघरी श्री गुरुसी पाचारती भिक्षेसी जाहले रूप बहुवसी घरोघरी पूजा घेती समस्त लोक विस्मय करीती अवतार हा श्री विष्णू निश्चिती वेशधारित दिसतो यती परम पुरुष होय जाण जननी जनक येणे रीती पूजा करीती भावभक्ती श्री गुरु झाले श्रीपाद यती जाती स्मृती जननीसी देखून जननी ते वेळी माता ठेविती चरण कमळी सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा आली फळा पतीसी सांगितले या वेळा पूर्वजन्मीचे चरित्र सकळी विश्ववंद्य पुत्र सबळी व्हावा म्हणून आराधली म्या याचे श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोवाचे प्रसिद्ध झाले जन्म आमुचे साफल्य केले परियेसा
म्हणून नमिती दोघे जणे विनवितात कर जोडणे उद्धारावे त्या भवारणे जगन्नाथा यतिराया. श्री गुरु म्हणती तयासी एखादे काळी परियेसी पुत्र होय संन्यासी उद्धरील कोळी 42 त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे देख त्याचे कोळी उपजता त्यासेही ब्रह्मापद परियेसा. यमाचे दुःख भयभीत नोहे त्याचे पितृसंततीत पूर्वज जरी नरकी असत याशी शाश्वत ब्रह्मापद. या कारणे आम्ही ते कागेतला आश्रम विशेखा तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मापद असे सत्य. ऐसे सांगुनी तयासी आश्वासितसे बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी अष्टैश्वर्य नांदती त्याचे पुत्र पौत्र तुम्ही पाहाल सुखे तुमचे नयने पावाल क्षेत्र काशी भुवनी अंत काळी परियेसा. त्यांची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष श्रीगुरुसी नमुनी एक विनवितसे परियेसा. विनवित से परोपरी स्वामी माते तारी बुडोनी जाते भवसागरी संसार मायावेष्टोनिया. संसार तापत्रयासी आपण भीतसे परियेसी निर्लिप्त करी गा आम्हासी आपणच तपासी जाईन. ऐकून येचे वचन श्री गुरु निरुपाताती आपण स्त्रियासी पती सेवाचरण तैचे तप परियेसा. उतारवया पहिलं पार स्त्रियासी असे वो भ्रतार मने करुणी निर्धार भजा पुरुष शिवा समानी. ऐकून श्री गुरुचे वचन विनवतसे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवितसे अवधारी. तू जानसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्रारिप्त कवनागत विस्तारावे मज प्रती. श्री गुरु म्हणती तियेसी तुझी वासने असे तपासी संचित पाप असे तुझसी भोगणे असे परियेसा. पूर्वजन्म तू परियेसी चरणी लादली धेनुसी शेजारी स्त्री पुरुषांशी विरोधे लाविला कलह जाना. तया दोषास्तव देखा तो ते बाधा असे अनेका गायत्रीसी लाथिले ऐका तू सर्वांगी कुष्टी होशील. विरोध केला स्त्री पुरुषांशी तुझा पुरुष होईल तापसी तू ते त्याची भरवसी अर्जित तुझे ऐसे असे. ऐकून दुःख करी बहुत श्री गुरुचरणी असे लोळत मग उद्धारावे गुरुनाथ त्वरित म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणती ऐक बाळे कचित काळ असाल भले अपरवयसी होताची काळे पती तुझा येती होय. तदनंतर तुझा देह कुष्टी होईल आवेव भोगुनी शुद्ध देह मग होईल तुझा गती. नासता तुझा देह जाण भेटी होईल आमचे चरण तुझे पाप होईल दहन सांगेन क्षेत्र ऐकपा. भीमा तीर दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी तेथे जाय तू भरवशी अवस्था तुझ घडेली यावरी. या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अति समर्थ गंधर्वपुर असे ख्यात अमरजा संगम प्रसिद्ध जाण. ऐसे सांगून येसे श्री गुरु निघाले दक्षिण देशी त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतम उद्भवी तेथे शिष्यासहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्रा प्रति. तीर्थमहिमा असे ख्याती पुराणांतरी परियेसा. तीर्थमहिमा सांगत विस्तार होईल बहुकथा संक्षेप मार्गे तुझा आता सांगत असे परियेसी. त्या गौतमीची महिमा सांगता अपार असे आम्हा बहिरार्णव उदकागम उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटामुकुटी सर्वेश्वर धारेली होती प्रति करे मिळून समस ऋषीश्वर उपाय केला परियेसा. ब्रह्मा ऋषी गौतम देखा तपस्वी आले विषेका व्रीही पेरिले वृत्ती एका अनुष्ठाना जवळी. पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुणे पिकविती साळी ऐसे त्यांचे मंत्र बळी महापुण्य पुरुष असती. समस्त ऋषी मिळून विचार करते आपले मनी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास. त्यासी घालिता साकडे गंगा आणिला आपले चाडे समस्त महापुण्यकडे गंगा स्नाने भूमंडळी. उद्धरेत मुनीश्वरासी कोटी वर्षे तपस्वी आसी जे गती होय परियेसी ते स्नान मात्रे गौतमीच्या. या कारणे गौतमीसी आनावे यज्ञ भूमंडळासी साकडे घालता गौतमासी आणित गंगा आम्हा लाभ. म्हणून रचिली माव एक दुर्दैवी गाय संवत्सक करुणी पाठवी ऐक गौतमाचे व्रीही भक्षणासी. ऋषी होता अनुष्ठासी देखील धेनुसी नयनी निवारवा या तक्षणी दर्भ पवित्र सोडिले. तेची कुश जहाले शस्त्र धेनुसे लागले जैसे वज्रास्त्र पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी. मिळवणी समस्त ऋषीजन प्रायश्चित देती जाण गंगा भूमंडळी आन यावेने तुम्हा नाही शुद्धी. या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्त्र वर्षी प्रसन्न झाला व्योमकेशी वर माग म्हणतले. गौतम म्हणे सर्वेश्वरा तू वा देशील मज वरा उद्धार आवया सचराचरा द्यावी गंगा भूमंडळासी. गौतमाची विनंतीसी निरोप दिला गंगेसी घेऊन आला भूमंडळासी पाप क्षालनार्थ मनुष्यांचे. ऐसी गंगा भागीरथी कवना वर्णावया सामर्थ्य याची कारणे श्री गुरुनाथ आले ऐक नामधारका. ऐशी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आपण आचारित पुढे मागोती लोकानुग्रहार्थ आपण हिंदी परियेसा. तटाक यात्रा करिता देख आले श्री गुरु मंजारिक. तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य सदा मानस पूजा त्यासी नृसिंहमूर्ती परियेसी. देखता झाला श्री गुरुसी मानस पूजी जैसी देखे. विस्मित होऊन मानसी नमित झाला श्री गुरुमूर्तीसी. स्तोत्र करी बहुवसी अतिभक्ती करुणिया तू तारक विश्वासी. म्हणून भूमी अवतरलासी कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिदले चरण आपुले. ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो तापसी. संतोष होऊन अतिहर्षी आश्वासित यावेळी.
म्हणती श्री गुरु तयासी सिद्ध झाली तुझ्या मंत्रासी, तुझ सद्गती भरवसी ब्रह्मालोक प्राप्त होय. नित्य पूजा तू मानसी करसी नृस्य स्मृतीसी, प्रत्यक्ष होईल परियेसी न करी संशय मनात. ऐसे सांगोनी तयासी श्री गुरु निघाले परियेसी, आले वासर ब्रह्मोक्षरासी गंगातीर महाक्षेत्र. तया गंगा तटाकात श्री गुरु समस्त शिष्यासहित स्नान करिता गंगेत आला. तेथे विप्र एक कुक्षिव्यथा असे बहुत तटाकी असे लोळत, उदरव्यथा अत्यंत त्याजूप आहे प्राण देखा. पोट व्यथा बहु त्याचे नित्य करीतो उपवासाचे, भोजन केलिया दुःख ऐसे प्राणांतिक होत असे. या कारणे द्विजवर सदा करी फलाहार, अन्नासे त्याचे असे वैर जेविता प्राण त्याजूप आहे. पूर्व दिवस तया ग्रामी आला सण महानवमी, जेविला मिष्टान्न मनोधर्मी. मासे एक पारणे केले, भोजन केले अन्न बहुत, त्याने पोट असे दुखत. गंगातीरी असे लोळत, प्राण त्वरित त्याजूप आहे. दुःख करी द्विज अपार, मने गंगेत त्याजिन शरीर. नको आता संसार पाप रूपे वर्तत. मनी निर्धार करुणी गंगा प्रवेश करीन म्हणून, पोटी पाशान बांधोनी गंगेमध्ये निघाला. मनी स्मरे कर्पूर गौर, उपजलो आपण भूमी भार. केले नाही परोपकार, अन्ना दाना देख देखा. ऐसी पापे आठवीत विप्र जातो गंगेत. तव देखील श्री गुरुना ते म्हणती बोलावा ब्राह्मणासी, आना त्या ब्राह्मणासे प्राण त्यजितो का सुखेसी. आत्महत्या महादोषी पुसो कवनाचा. श्री गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावणे, द्विजवरा ते काढून आणले श्री गुरु सन्मुख. श्री गुरु म्हणती तयासी, प्राण कागा त्याजू पाहासी. आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांग आम्हा. विप्र म्हणे काय यतिराया, काय कराल पुसोनिया. उपजोनी जन्म वाया, काय सांगो स्वामिया. श्री गुरु म्हणतीस ब्राह्मणासी, तुझी व्यथा गेली परियेसी. औषध असे आम्हापाशी क्षण एक सांगो तुझ. संशय न धरी आता मनी, भू नको अंतःकरणी. व्याधी गेली पळोनी, भोजन करी पोटभरी. श्री गुरुवचन ऐकून स्थिर झाला अंतःकरणी. माथा ठेवून श्री गुरुचरणी नमन केले तयावेळी. इतुकीय अवसरी तया ग्रामीचा अधिकारी, विप्र एक अवधारी आला गंगा स्नानासी. तव देखील श्री गुरुसी येऊनी लागिला चरणासी. नमन केले भक्तीसी मनोवाक्य कर्मे. आश्वासून तये वेळी पुसती गुरु स्तोममुळे. कवन नाम कवन स्थळी वास म्हणती तयासी. ऐकून श्री गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण. गोत्र आपुले कौंडिन्य आपसंभ शाखेसी. नाम मज सायनदेव, वासस्थळ आपुले कडगंजीस. आलो असे उदरपूर्तीस, सेवा करीतो यवनांची. अधिकारपणे या ग्रामी असो संवत्सरी. ऐका स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी. तू तारक विश्वासी, दर्शन दिलेले आम्हासी. कृतार्थ झालो भरवसी, जन्मांतरीचे दोष गेले. तुझा अनुग्रह होय ज्यासी, तरेल या भवार्णवासी. अप्रयत्ने आम्हासी दर्शने देतले स्वामिया. गंगा देखताची पापे जाती, चंद्रदर्शने तापे नासती. कल्पतरुची ऐसी गती, दैन्य वेगळा करी जाण. तैसे नवती तुमचे दर्शन गुण, पापताप दैन्य हरण. देखील आजी तुमचे चरण, चतुर्वर्ग फल पावलो. ऐशी स्तुती करुणी पुनरपी लागला श्री गुरुचरणी. जगद्गुरु आश्वासोने निरोप देती तयावेळी. श्री गुरु म्हणती तयासी, आमचे वाक्य परियेसी. जठर व्यथा ब्राह्मणासी, प्राणत्याग करीतसे. उपशमन याचे व्याधीसी, सांगू औषध तुम्हासी. नेऊन आपले मंदिरासी, भोजन करवी मिष्टान्न. अन्न जेवता याची व्यथा, व्याधी न राही सर्वता. घेऊन जावे त्वरिता, श्रुधा क्रांत विप्र असे. ऐकून श्री गुरुचे वचन विनवतसे कर जोड. प्राणत्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होतसे. जेवीला काल मासे एका, त्याने प्राण जातो एका. अन्न देता आम्हासी देखा, ब्रह्महत्या घडेल त्वरित. श्री गुरु म्हणती सायन देवासी, आम्ही औषध देतो यासी. अपुपादी माशांनासी, क्षीर मिश्रित परमान्न. अन्न जेविता त्वरितेसी, व्याधी जाईल परियेसी. संशय न धरी तू मानसी, त्वरित न्यावे गृहासी. अंगीकारुणित यावेळी, माथा ठेवी चरण कमळी. विनवितसे करुणा बहाळी, येते स्वामी भिक्षेसी. स्वीकारोणी श्री गुरुनाथ, निरोप देती काहो त्वरित. सिद्ध म्हणे ऐकमात, नामधारक शिष्योत्तमा. आम्ही होतो तये वेळी, समवेत शिष्य सकळी. जठर व्यथेचा विप्र जवळी, श्री गुरु गेले भिक्षेसी. विचित्र झाले त्याचे घरी, पूजा केली परोपरी. पतिव्रता त्याची नारी, जाखाई म्हणजे परियेसा. पूजा करीती श्री गुरुसी, षोडोपचारे परियेसी. तेने चिरिती आम्हासी, शिष्या सकळी का वंदिले. श्री गुरुपूजा विधान विचित्र केले अतिगहन. मंडळ केले रक्तवर्ण, एकेकासी पृथक पृथक. चित्रासन श्री गुरुसी, तेनेचे परी सकाळी कांसी. मंडळार्चन विधीसी, करीती पुष्पगंधाक्षता. षोडोपचार विधीसी, पंचामृतादी परियेसी. रुद्रसुक्त मंत्रेसी, चरणस्था पिले तये वेळी. श्री गुरुचरणी अतिहर्षी, पूजा करीती षोडशी. तया विप्रा ज्ञान कैसी, चरण तीर्था धरिता झाला. अक्षयवाने आरती, श्री गुरुसी ओवाळीती. मंत्रघोष अतिभक्ती, पुष्पांजली करता झाला. अनेक परी गायन करी, नमन करी प्रीती करी. प्रतिव्रता असी नारी, पूजा करीती उभयवर्ग. ऐसे परी श्री गुरुसी, पूजा केली परियेसी. तेनेची विधी शिष्यासी, आम्हा समस्तासी वंदिले. संतोषने श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती. तुझी संतती होईल ख्याती, गुरुभक्ती वंशोवंशी. ऐसे बोलूनी द्विजासी, आशीर्वचन देती अतिहर्षी. नमन करुणी श्री गुरुसी, ठाये घाती
घातली तये वेळी नाना परीचे पक्वान्न अपुपादी माशांना अष्टविध परमान्न शर्करासहित नैवेदिले शाक पाक नाना परी वाढता ती सविस्तारी भोजन करी ती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परी येसा जठर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तक्षणी श्री गुरुची कृपा दृष्टीने ऐसे परी श्री गुरुना ते भोजन केले शिष्यासहित आनंद झाला ते बहुत विस्मय करीती सकळे जणे आश्चर्य करती सकळ जन विद्वासी वैरी होते अन्न औषध झाली त्याची अन्य व्याधी गेली मनताची जे ऐकती भक्तीने व्याधी नसती त्याचे भुवना अखिल सौख्य पावती जाण सत्यम सत्यम पुनः सत्य इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे करंजनगराभिगमनं तथा विप्रोपदर व्यथा निरसनं नाम त्रयोदशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविषेका एकचित्ते परियेसा जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्यांची भवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा तया सायन देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकून श्री गुरुचे वचन सायन देव विप्र करी नमन माता ठेवणी चरण नमस्कारता झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैसी आम्हासी मागेने एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसे विनंती करुणी पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वार यवनी महाक्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे आजी जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटे झाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोषोणी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून या भय सांडोनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषाने प्रिय भावे पुनरपी पाठविला आम्हापाशी जोवरी तू परतून येसी असो आम्ही भुवनी तुवा आली या संतोषी जाऊ आम्ही येथोनी तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती सतायुष ऐसा वर लाभोन निघे सायन देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांतक यम जैसा यवन दृष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होऊनी गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु सिद्ध्या तसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्निसी श्री गुरु कृपा होय ज्यासी काय करील क्रूरदृष्ट गरुडाची या पिलियाचे सर्पतो कवने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी ऐसे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय ज्यासी कली काळाचे भय नाही त्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासी कैसे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी अवन असे तो काय श्री गुरु कृपा होय ज्यासी यमाचे भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुसुप्षित केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊन परियेसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा येथे पाचारिले कवनी जावे त्वरित संतोषोनी वस्त्रेभूषणे देऊनी निरपो देतो वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामात वेगवक्त्र गंगातीरी असे वासर श्री गुरुची चरण दर्शना देखून या श्री गुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहु असी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषने श्री गुरुमूर्ती त्वया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे ऐकून श्री गुरुचे वचन विनवतसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरण विन देखा राहू न शके क्षण ऐका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी भावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तये वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणी पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी तुम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळून भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टी गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देती तये वेळी समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधार
विचारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहु असे त्यासी कोटी ठेविले. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर यवन शासनम सायं देववर प्रदानम नाम चतुर्दशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 15. श्री गणेशाय नमः. एक शिष्य नाम करणे धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली परियेसा. साधू असाधू धूर्त सकळी समजते ती श्री गुरुजवळी वर्तमानी खोटा कळी सकळी शिष्य होऊ म्हणती. तैसे श्री गुरुमूर्ती एक राहिले गुप्त कारणिक वर मागतील सकळीक नाना याती येऊनिया. विश्वव्यापक जगदीश्वर तो काय देऊ न शके वर पाहुनी भक्त पात्रानुसार प्रसन्न होय परियेसा. सकळ शिष्या बोलावून निरोप देती नृसिंह मुनी समस्त तीर्थे आचरुनी यावे भेटी श्री शैल्या. ऐकुनी श्री गुरुचे वचना समस्त शिष्याधरिती चरण कृपामूर्ती श्री गुरु राना का अपेक्षिसी आम्हासी. श्री गुरु म्हणती शिष्यासी तुम्ही आश्रमी संन्यासी राहू नये 5 दिवशी एके ठाई वास करीत. चतुर्थ आश्रम घेऊन आज राहावे तीर्थे भुवनी तेने मनी स्थिर होऊनी मग राहावे एक स्थानी. बहुधान्य नाम संवत्सरासी येऊ आम्ही श्री शैल्यासी तेथे आमचे भेटीसी यावे तुम्ही सकाळी कहो. शिष्य म्हणती श्री गुरु तुमचे वाक्य आम्हा परिस जाऊ आम्ही भरवसे करू तीर्थे भूमीवरी. जावे आम्ही कवना तीर्थ निरोप द्यावा गुरुनाथा तुझे वाक्य दृढ चित्ता धरणी जावो स्वामी या. ऐकून शिष्यांचे वचन श्री गुरुमूर्ती प्रसन्न वदन निरोप देती साधारण तीर्थयात्री शिष्यासी. या ब्रह्मांड गोलात तीर्थराज काशी विख्यात तेथे तुम्ही जावे त्वरित सेवा गंगा भागीरथी यमुना सरस्वती कुरणा नदी कुशावर्ती देव नदी कृष्णावेणी ख्याता असती नद्या मनोहर. चंद्रभागा रेवतीसी शरयू आणि गोमतीसी वेदिका नदी कौशिकेसी नित्या जला मंदाकिनी. जेथे नदी संगम असती तेथे स्नाने पुण्य अमिती त्रेविनी स्नान फळे असती नदी संगमी स्नान करा. बद्रीतीर्थ नारायण नदी असती अतिपुण्य कुरुक्षेत्री करा स्नान अनंत श्री शैल्य यात्रेसी. देव नदी म्हणती एक असे ख्याती भूमंडळीक 15 गावे तटाक यात्रा तुम्ही करावी. मरुद्वृद्धा नदी थोर अशी क्रीम धुमती हेर परस्वती कृतवती तीर तटाक यात्रा तुम्ही करा. श्वेतबंध भीमेश्वरी श्रीरंग पद्मनाभेश्वरी पुरुषोत्तम मनोहरी नैमिषारण्य तीर्थ असे. पुष्कर तीर्थ वैराचनी सन्निहित असे. ज्ञानी नदी तीर्थ असे गुणी गंगा तीर्थी स्नान करा. अयोध्या मथुरी कांचीसी द्वारावती गयेसी शालग्राम तीर्थासी शबलग्राम मुक्तिक्षेत्र गोदावरी तटाकेसी योजने 6 परियेसी. येथील महिमा आहे ऐसी वाजपेय तीर्थके पुण्य. अमरजा संगमात कोटी तीर्थे असती ख्यात वृक्ष असे अश्वत्थ कल्पवृक्ष तोची जाना. तया अश्वत्थ सन्मुखेसी नृसिंह तीर्थ परियेसी तया उत्तर भागेसी वाराणसी तीर्थ असे. पांडुरंग मातुलिंग क्षेत्र भरवे पुरी गानग तीर्थे असता तथाचांग अष्टतीर्थे मनोहर. तेथे जे अनुष्ठान करीती तया इष्टार्थ होय त्वरिती. कल्पवृक्ष आश्रयती कायनो हिमन कामना. तुंगभद्रा वरदा नदी संगमस्थानी तपोनिधी मलप्रभा संगमी आधी पापे जाती शतजन्मांची. सिंह राशी बृहस्पती येता तीर्थे संतोषती समस्त तीर्थी भागीरथी येऊनी ऐक्य होय. कन्यागती कृष्णे प्रती त्वरित येते भागीरथी. तुंगभद्रा तुळागती सुरनदी प्रवेश परियेसा. कन्या राशी सूर्य येता मलप्रभा कृष्ण संयुता. सर्व जन स्नान करिता ब्रह्महत्या पापे जाती. भीमा कृष्णा संगमेसी स्नान करिता परियेसी. 60 जन्म विप्रवंशी उपजे नर परियेसा. लिंगालयी पुण्य द्विगुण समुद्र कृष्णा संगमी अगण्य. कावेरी संगमी 15 गुण स्नान करा मनोभावे. समस्त तीर्था समान असे अनेक कुंभकोण. कन्याकुमारी दर्शन मत्स्य तीर्थी स्नान करा. पक्षी तीर्थ असे भरवे रामेश्वर धनुष्य कोटी नावे कर. कावेरी तीर्थ भरवे रंगनाथा सन्निध. पुरुषोत्तम चंद्रकुंडेसी महालक्ष्मी कोल्हापुरेसी कोटी तीर्थ परियेसी. दक्षिण काशी करवीर स्थान तया सन्निध असे ठाव कोल्हा ग्रामीण नृसिंहदेव. परमात्मा सदाशिव तोची असे प्रत्यक्ष. भिल्लवडी कृष्णा तेरी शक्ती असे भुवनेश्वरी. तेथे तप करती जरी तेची ईश्वरी ऐक्यता. पुढे कृष्णा प्रवाहात अमरापूर असे ख्यात. पंचगंगा संगमा स्नान प्रयागाहून पुण्य अधिक. विश्वामित्र ऋषी ख्याती तपस्थान भगवती. तेथे समस्त दोष जाती मलय प्रभा संगमी. कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्न जासी गायत्री. श्वेतशृंगी प्रख्याती उत्तर वाहिनी कृष्णा असे. तया स्थानी स्नान करिता काशीहून शतगुणिता. एक मंत्र तेथे जपता कोटी गुणे फळ असे. आणि कसे तीर्थ भरवे केदारेश्वर ते पहावे. पिठापुरी दत्तात्रेय देव वास असे सनातन. काय सांगू तीर्थ थोरी प्रख्यात नामे मणिगिरी. सप्त ऋषी प्रीती करी तप केले बहुदिवस. अहो महाबाळाचे दर्शन साठी यज्ञ पुण्य जाण. श्रीगिरीचे पाहता चरण नवे जन्म मागुती.
संक्रांती कर्काटक धरुणी ते जावे तुम्ही मास धोनी नदी तिरी वास करुणी राहता त्यासी दोष नाही तयामध्ये विशेष ते जावे 3 दिवस रजस्वला नदी सुरस महानदी येणे परी ग्रीष्मकाळी सर्व नदी रजस्वला 10 दिवस वाही खूप तटाकास 1 रात्रभर जावे नवे उदक ज्या दिवशी येता ओळखा रजस्वलेसी स्नान करिता महादोषी येणे परीवर जावे साधारण तुम्हासी सांगतले तीर्थे परियेसी जे जे पहाल दृष्टीसी विधीपूर्वक आचरावे ऐकून श्री गुरूंचे वचन शिष्य सकळ करती नमन श्री गुरुप घेऊन निगती शिष्य सकाळी सिद्ध म्हणे नामधारकासी निरोप घेऊन श्री गुरुसी शिष्य गेले यात्रेसी राहिले श्री गुरु गौप्य रूपे गुरुचरित्र कामधेनु श्रोते होऊनी सावधानु जे ऐकती भक्तजनु लागभती चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे तीर्थयात्रा निरूपणम नाम 15ोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 16 श्री गणेशाय नमः। विनवी शिष्य नामांकित सिद्धासे असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारुणी शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोण गुरुपाशी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे दातारा गुरुचरित्र कामधेनु सांगेन तुझं विस्तारून श्री गुरु राहिले गौप्य होऊन वैचेश्वर सन्निधेसी समस्त शिष्य तीर्थेसी स्वामी निरोप गेले परियेसी होतो आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमे संवत्सर एकतया स्थानी होते गौप्य श्री गुरुमुनी अंबा आरोग्य भवानी स्थान बरवे मनोहर असता तेथे वर्तमाने आला ब्राह्मण एक मुनी श्री गुरु ते देखोनी नमन करी भक्तिभावे माथा ठेवून चरणावरी स्तोत्र करी नाना परी स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायास याची कारणे मानस स्थिर नव्हे स्वामिया ऐसे पुस्तता श्री गुरुमूर्ती मुनी डोळा अश्रू येती दुःखे दाटला अमिती एक शिष्य गुरुराया ऐकुनी मुनीचे वचन श्री गुरु पुसती हासून जाहलासी तू केवी मुनी गुरु विनी सांगे मज ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती दुःख दाटले अपरिमिती एक स्वामी गुरुराया गुरु होता आपणासी एक अतिनिष्ठुर त्याचे वाक्य माते गांजले अनेक अकृत्य सेवा सांगे मज न सांगे वेदशास्त्र आपण तर्कभाषादी व्याकरण म्हणे तुझे अंतःकरण स्थिर नव्हे अद्यापि येणे परी बहुत दिवशी होतो तया गुरुपाशी बोले माते निष्ठुरुसी कोपुनी आलो तयावरी ऐकुनी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन म्हणती ऐक ब्राह्मण आत्मघातका तुझची होसी न विचारिसी आपले गुण तू ते कैसे होय ज्ञान गुरुद्रेही तुझी जाण अल्पबुद्धी परियेसा आपले गुरुचे कोण दोष सदा उच्चारी करीसी हर्षी ज्ञान कैसे होय मानस स्थिर होय केवी आता जवळ असता निधानु का हिंडावे रानो रानो गुरु असता कामधेनु वंशून आला आम्हाजवळी संतुष्ट विता श्री गुरुसी अष्टसिद्धी आपले वंशी क्षण न लागता परियेसी वेदशास्त्र त्यासी साध्य ऐकून श्री गुरुचे वचन माता श्री गुरुचरणी ठेवून विनवतसे कर जोडून करुणा वचने करुणिया अज्ञान माया वेष्टून नेने गुरु कैसा कवन सांगा स्वामी प्रकाशोन ज्ञान होय आपणासी करुणा वचन ऐकून श्री गुरुनाथ संतोषोनी सांगताती विस्तारोनी गुरु सेवा विधान श्री गुरु म्हणती ऐक मुनी गुरु म्हणजे जनक जननी उपदेश करता आहे कोणी तोच जाण परमगुरु गुरुवीरींची हरिहर जाण स्वरूप तोची नारायण मन करुणी निर्वाण सेवा करावी भक्तीने यथार्थी कथा एक सांगो आम्ही तत्पर ऐक आदी परवी असे निक गुरु सेवा भक्ती भावे द्वारावरती तीर्थे परियेसी विप्र एक धौम्य ऋषी तिघे शिष्य होत त्यासी वेदाभ्यास करावया एक अरुणी पांचाळ दुसरा वैद केवळ तिसरा उपमन्यू बाळ सेवा करीती विद्ये लागे पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्य करवी सेवा घेती अंतःकरण त्याचे पाहती ऐसे निर्वाण शिष्याचे पाहून या अंतःकरण असे भक्ती निर्वाण कृपा करीती तक्षण मन कामना पुरविती ऐसा धौम्य मुनी भला तया अरुणी पांचाळा एके दिवशी निरोप दिला एक द्विजा एक चित्ती शिष्यासी म्हणे धौम्य मुनी आजी तुवा जाऊन राणी वृत्ती सिन्यावे तडाग पाणी जववरी होय तृप्त भूमी असे वृत्ती खळे खाली तेथे पिरले असे साळी तेथे नेवणी उदक खाली शीघ्र म्हणती शिष्यासी ऐसा गुरु निरोप होता गेला शिष्य धावता तटाकाते असे पाहता कालवा थोर वाहत असे जेथे उदक असे वाहत अतिदरारा गरजत वृत्ती भूमी असे उन्नत उदक केवी चढोप आहे म्हणे आता काय करू कोपतील माते श्री गुरु उदक जात असे दरारू केवी बांधू म्हणत असे आणून या शिळा दगड बांधिता झाला उदका आड पाणी जात असे धडाड जाती पाशान वाहून या प्रयत्न करी नाना परी काही केलिया न चढे वारी म्हणे देवा श्री गुरु हरी काय करू म्हणत असे मग म्हणे विचार करी गुरुचे शेतीन चढे वारी प्राण त्यजन निर्धारी गुरुची वृत्ती निमित्त निश्चय करुणी मानसी मनी ध्यात श्री गुरुची म्हणे आता उपाय यासी योजने प्रयत्न करावा उदकाचे प्रवाहात घालिता पाषाण जाती वाहत आपण आडो पडो म्हणत निर्धार राहिले तर यावेळी दरडी होती दरी दृढे
पायी टेकी दुसरीकडे झाला आपण उदका आड मनी श्री गुरुची दातसे ऐसा शिष्या शिरोमणी निर्वाण मन करिता क्षणी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्धी देखा ऐसा शिष्या तयासाने बुडाला असे प्रवाह पाणी गुरुची वृत्ती झाली धनी उदक पूर्ण परियेसा त्याचा गुरु धौममुनी विचार करी आपले मनी दिवस गेला अस्तमानी अद्यापि शिष्य न ये म्हणे ऐसे आपण विचारित गेला आपले वृत्तीत झाले ऐसे उदक बहुत नश देखे शिष्या तयास्थानी म्हणे शिष्या काय झाले किंवा भक्षले व्याघ्र व्याळे उदकानिमित्त कष्ट केले खोटे असे म्हणत असे ऐसे मनी विचारित उंचे स्वरे पाचारित अरे शिष्या सखया म्हणत प्रेम भावे बोलावी येणे परी करुणावचने पाचारी तसेच धौम्य मुनी शब्द पडे शिष्यकाने तेथून मग निघाला येऊनी श्री गुरुसी नमन केल्या भावेसी धौम्य मुनी महर्षी अलंकोनी आश्वासली वर दिदला तर ये वेळी एक शिष्या सौममोळी तू ते विद्या आली सकाळी वेदशास्त्रादी व्याकरण ऐसे म्हणता तक्षणी झाला ज्ञान विद्यावंत ज्ञानी लागत असे श्री गुरुचरणी भक्तिभावे करुणिया कृपानिधी धौम्य मुनी आपुले आश्रमा येऊनी निरूप दिदला संतोषोनी विवाहादी आता करी म्हणे निरूप घेऊन शिष्य राणा गेला आपुले स्थाना अनेक शिष्य दोघे जाणा होते तया गुरुजवळी दुसरा शिष्य बैध जाणा गुरुची सेवा शुश्रूषणा त्याचे पहावया अंतःकरणा धौम्य गुरु म्हणत असे धौम्य मने शिष्यासी सांगे न एक तुझसी तुवा जाऊनी अति अहर्निशी वृत्ती आमची रक्षेचे रक्षोनिया वृत्तीसी आनावे धान्य घरासी ऐसी म्हणता महाहर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जववरी अहोरात्र कष्ट करी राशी होता अवसरी आला आपले गुरुपाशी सांगत झाला श्री गुरुसी अहोऋषी व्रीही भरले राशी आता आनावे घरासी काय निरोप म्हणत असे मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुतरानी आता धान्य आणावे म्हणून देती एक गाडा तया जुंपुनी एक रेडा गुरु म्हणती जावे पुढा शीघ्र यावे म्हणत असे एकीकडे जुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडा येणे परी घेऊनी गाडा आला तया वृत्तीजवळी दोन खंडी साळीसी भरी शिष्या गाडी असी एकीकडे रेडी असी जुंपुनी उडी आपण देखा रेडा चाले शीघ्रेसी आपण नये तया सरसी मग आपुले कंटासी बांधिता झाला जू देखा सत्राने तया सरसी चालता आला मार्गासी रुतला रेडा चिखलेसी आपुले गळा ओढत असे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी सत्राने गळा फास पडे जैसा सोडून या रेडी असी काढली शिष्य गाडी असी ओढीत आपले गळा फासी प्रौढून प्राणत जीव आहे इतके होता निर्वाणी सन्मुख पातला धौम्य मुनी त्या शिष्या ते पाहून नैनी कृपा अधिक उपजली सोडून या शिष्या ते आलंकोनी करुणा भरते वर दिदला अभिमते प्रसन्न संपन्न होई वेदशास्त्री वर देता तक्षणेसी सर्व विद्या आली त्यासी निरोप घेऊन या घरासी गेला शिष्य परियेसा तिसरा शिष्य उपमन्यू सेवेविषयी महानिपुण गुरुची सेवा शुश्रूषण बहु करी परियेसा त्यासी असे बहुत आहार म्हणून विद्या नोहे स्थिर त्यासी विचार करीत तो गुरु या ते करावा उपाय एक त्यासी म्हणे धौम ऋषी तुझ सांगितो म्हणून नित्य गुरे घेऊन या राणी रक्षण करी तृणचारे ऐसे म्हणता गुरु मुनी नमन करी त्याची चरणी गुरे घेऊन येऊन या राणी चारवित बहुवस क्षुधा लागताची आपणासी शीघ्र आणले घरासी कोपे गुरु तयासी मने शीघ्र येतो स्वीकारे सूर्य जाय अस्तमानी तववरी राखी गुरे राणी येणे परी प्रतिदिनीत वर्तावे तुवा म्हणत असे अंगीकारोणी शिष्य राणा गुरे घेऊन गेला राणा शुद्धा क्रांत होऊनी जाणा चिंतित असे श्री गुरुसी चरती गुरे नदी तीरी आपण तेथे स्नान करी तया जवळ घरे चारी असती विप्र आश्रम तेथे जाऊन या तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधन ये रक्षी येणे परी तेने परी प्रति दिवशी रक्षुनिया आणि घुरेनिशी वर्तता ऐसे एरे दिवशी पुसता झाला धौम्य मुनी गुरु मने शिष्यासी तू नित्य उपवासी तुझा देह पुष्टीसी कवने परी होत असे ऐकून श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करीतो प्रतिदिन विप्रा घरी तेथे देखा भोजन करुणी प्रतिदिवसी गुरे घेऊन येतो निशी श्री गुरु म्हणती तयासी आम्ही सांडून केवी भक्षी भिक्षा मागुनी घरासी आणून द्यावी प्रतिदिवसी मागुती जावे गुरापाशी येऊन द्यावी निशी काळी गुरु निरोपे येरे दिवशी गुरु नेऊनी रानासी मागे भिक्षा नित्य जैसी नेऊनी तिथली घरात घरी त्यासी भोजन कधी नवे परिपूर्ण पुनरपी जाई तयासाना भिक्षा करुणी जेवीत असे नित्य भिक्षा दोन्ही वेळा पहिली भिक्षा देऊनी सदनी दुसरी आपण भक्षुनी काळ ऐसे खंडित असे येणे परे कचित काळ वर्तता झाला महास्थूळ एके दिवशी गुरु कृपाळ पुसत असे शिष्या ते शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपुली क्षुधा समत नित्य भिक्षा मागत दोन वेळ म्हणत असे एक वेळ घरासी आणून देतो प्रति दिवशी भिक्षा दुसरे खेपीसी करीतो भोजन आपणे ऐसे म्हणता धौम्य मुनी तया शिष्यावरी कोपणी म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणून देई घरी
गुरु निरपो येणे परी दोन्ही भिक्षा आणून घरी देता चाहला प्रीती करी मनी क्लेश न करीच गुरे सहित रानात असे शिष्य शोधाकांत गोवत्स होते स्तनीपित देखता जाहला तयासी स्तनीपिता वासरासी उच्छिष्ट गळे संधीसी वाया जाते भूमीसी म्हणून आपण जवळी देखा आपण असे क्षुधाकांत म्हणून गेला धावत पसरून या दोन्ही हात धरी उच्छिष्ट क्षीर देखा ऐसे क्षीरपान करी घेऊन आपले उदर भरी दोन्ही वेळा भिक्षा घरी देतसे भावभक्तीने अधिक पुष्ट झाला त्याने म्हणे गुरु अवलोकन पाह हो याचे शरीर लक्षण कैसा स्थूळ होतसे मागुती पुसे तयासी कवने पुरी पुष्ट होसी सांगे आपले वृत्तांतासी उच्छिष्ट क्षीरपान करीतो ऐकोनी म्हणे शिष्यासी मतिहीन होय उच्छिष्टीसी दोष असे बहु असी भक्षू नको आजीचेनी भक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू दुसरी दिवशी म्हणे येरू काय करू म्हणे तसे येणे परे गुरे सहित जात होता रानात गळत होते क्षीर बहुत एका रुईचे झाडासी म्हणे भरवे असे क्षीर उच्छिष्ट नवे निर्धार पान करू धरणीवर म्हणून तेथे बैसला पान तोडून कुसरी तयामध्ये क्षीर भरी घेत होता धनीवरी तव भरेले अक्षयात तेने गेले नेत्र दोन्ही हिंड तसे रानवणी गुरे न दिसती नैनी म्हणून या चिंता करीत असे काष्ट नाही अक्षीहीन करीत असे चिंता गोधना गुरे पाहो जाता राना पडिला एका आडात पडून या आडात चिंता करीतो अत्यंत आता गुरी गेली सत्य बोल गुरुचा आला मज पडिला शिष्य तया स्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धौम्य मुनी अजून शिष्य न येसी का म्हणून केला रानासी तेथे देखे तेथे गोधनासी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घ स्वरे पाचारिता धौम्य मुनी ध्वनी पडला शिष्यकानी प्रत्युत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाळू एकूण या वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्वनी देवास म्हणत निरोप दिला तये वेळी निरोप देता तया क्षणी अश्वनी देवता ध्याय मुनी दृष्टी आली दोन्ही नयनी आला श्री गुरु सन्मुखेसी येऊनी श्री गुरुसी नमन केले भक्तीसी स्तुती करीती बहुवसी शिष्योत्तम तये वेळी संतोषनी धौम्य मुनी तया शिष्या आलोंगोनी मनी शिष्या शिरोमणी तुष्टले तुझ्या भक्तीसी प्रसन्न होऊनी शिष्यासी हस्तस्पर्शी मस्तकेसी वदित शास्त्रादित क्षणेसी आली तया शिष्या ते गुरु म्हणे शिष्यासी जावे आपले घरासी विवाहादी करुण सुखेसी नांदत ऐसे म्हणत असे गुरु म्हणे शिष्यासी होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझा अत्यंत उत्तक नाम विख्याती शिष्य तुझा परियेसा तोची तुझ्या दक्षिणेसी आणेल कुंडले परियेसी जिंकून या शेषासी कीर्तिवंत होईल जन्मे जय राजासी तोची करेल उपदेशी मारविल समस्त सर्पासी याग करून या परियेसा तोची उत्तंक जाऊन पुढे केला सर्पयज्ञ जनमय जया ते पेरून समस्त सर्प मारवील ख्याती झाली त्रिभुवनात तक्षका आणेला इंद्रासहित गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे अपरियेसा ऐसे तू जाणून मानसी वृता हिंडसी अविद्येसी जावे आपले गुरुपाशी तोची तुझ तारील सत्य त्याचे मन संतुष्टविता तुझा मंत्र साध्य तत्वता मन करुणी सुनिश्चितता तरीत जाई मनितले ऐसा श्री गुरु निरोप देता विप्र झाला अतिज्ञाता चरणावरी ठेवणी माता विनवत असे यावेळी गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज बहुत गुरुची दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे अंतःकरण भिन्न होता प्रयास असे ऐक्य करिता ऐसे माझा मन पतित काय उपयोग जाऊन ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचून पाही जीवित्वाची वासना नाही प्राण तेजिन गुरुप्रती ऐसे परिश्री गुरुसी विनवितो ब्राह्मण हर्षी नमुनीने गे वैराग्यसी निश्चय केला प्राणतज अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतःकरण अग्निरागता जैसे तृण भस्म होय तक्षणी निर्वाण रूपे तो द्विजवर निघाला तेजो कलेवर ओळखून या जगद्गुरु पाचारेती तयावेळी बोलावून ब्राह्मणासी निरोप देती कृपेसी न करी चिंतानु मानसी गेले तुझे दुरुती दोष वैराग्य उपजले तुझ्या मनी दुष्कृती गेले जळून एकचित्त करुणी मनी स्मरे आपले गुरुचरण तयेवेळी श्री गुरुसी नमन केले चरणासी जगद्गुरु तुची होसी त्रिमूर्तीचा अवतार निर्वाण देखुनी अंतःकरण प्रसन्न झाला श्री गुरु आपण मस्तकी ठेवितो कर दक्षिण तया ब्राह्मणासी परियेसा वेदशास्त्रादी तात्काळी मंत्रशास्त्री आली सकाळी प्रसन्न झाला चंद्रमौळी काय सांगू देवत्या द्विजाचे आनंद झाला ब्राह्मणासी श्री गुरु निरूपती तयासी आमचे वाक्य तू परियेसी जाय त्वरित आपले गुरुपाशी जाऊन या गुरुपाशी नमन करी भावेसी संतोषी येऊन भरवसी तोचे आपण सत्यमानी ऐसे परिश्री गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभाषिती निरोप येऊन या त्वरिती गेला आपल्या गुरुपाशी निरोप देऊन ब्राह्मणासी श्री गुरु निघाले परियेसी भिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सन्निध कृष्ण पच्छी तटाकेसी औदुंबर वृक्ष परियेसी श्री गुरु राहिले गुप्तेसी एकचित्ता परियेसा श्री गुरु इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा
कथा कल्पतरो श्री नृस्य सरस्वत्युत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे गुरु शुश्रूषा महात्म्य वर्णनम नाम षोडशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 17. श्री गणेशाय नमः. सिद्ध मने नामकरणी गुरु शिष्य शिखामणी तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली निर्धारी. कृष्णावेणी तटाकेसी भुवनेश्वरी पश्चिमेसी औदुंबर वृक्षेसी राहिले श्री गुरु परियेसा. गौप्य रूप वसती गुरु ठाव असे अगोचरू अनुष्ठान धुरंधरू चातुर्मासे येणे परी. सिद्धस्थान असे गहन भुवनेश्वरी सन्निधान विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कट झाले महिमान. करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ विद्वजना. अग्नवेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण अनेक प्रमाण आचरण कर्म मार्गीरत होता. त्यासी जहाला एक सुत मूर्ख असे उपजत. दैववशे माता पिता मृत असमाधान होऊन या दिवसमास वर्धता बाळ वर्षे 7 झाली. केवळ व्रतबंधा करीती कुलाचार तया द्विज कुंभर कासी. नये स्नान संध्या त्यासी गायत्री मंत्र परियेसी. वेद कैसा मूर्खासी पशु समान झाला असे. ते सांगती अध्ययन जाऊन आपण शिकू म्हणे. तावन मात्र शिकताची क्षण सवीची विस्मृती होय त्यासी. त्या ग्रामीची विद्वजन निंदा करीती सकळ जन. विप्रकुळी जन्मून ऐसा मूर्ख उपजलासी. ज्यासी नाही सहोदर ज्यासी विद्या बंधू भ्रातार. सकळी का वंद्य होय नर विद्या असे ऐशा गुणे. एखादे समयी विदेशासी जाय नर विद्याभ्यासी. समस्त पूजा करती त्यासी विदोष होय स्वदेश. ज्यासी विद्या असे बहुत तोच होय ज्ञानवंत. त्याची देवत्व पूजा घेई सकळापाशी. ऐकून ब्राह्मणांचे वचन ब्रह्मचारी करी नमन. स्वामींनी निरोपली ज्ञान विद्याभ्यास करावया. जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान. नये विद्या याची कारणे त्यासी काय करणे म्हणत असे. ऐसे आपण दोषी उद्धरावे कृपेसी. जरी असेल उपाय असे निरोपावे दातारा. परसोने ते ब्राह्मण सांगताती हासून. होईल तुझे पुढे तुझं जनन तधी येईल तुझ विद्या. ऐसे नानापरी निचोत्तरेसी बोलती द्विज त्यास लोक त्यासी. वैराग्य धरून मानसी निघाला बाळ अरुण्यासी. मनी झाला खेदे भिन्न त्याने मने त्यजन आपला प्राण. समस्त करीती दूषण काय उपयोग वाचून या. भिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी परियेसी. अन्नोदक न घे उपवासी पातला निशी देववशी. जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता. तेथे पातला त्वरिता करी दर्शन तयी वेळी. न करी स्नान संध्या देखा अपार करीतसे दुःखा. देवद्वारा सन्मुखा धरणे घेतले तयावेळी. येणे परी दिवसती निर्वाण मन करुणी. अन्नोदक त्यजूनी वैसला तो द्विजकुमार. नवे काही स्वप्न त्या लागोनी म्हणून कोपे बहुमनी. म्हणे अंबा भवानी का उपेक्षिसी आम्हासी. आक्रोशनी तये वेळी शस्त्रे घेऊन या प्रबळी. आपुली जिव्हा तात्काळी छेदुनी वाहे देवी चरणी. जिव्हा वाहुनी अंबेसी मागोती जावणे परियेशी. मनी मज तो उपेक्षिसी वाहिन क्षीर तुझे चरणी. ऐसे निर्वाण मानसी क्रमित झालं तो निशी. स्वप्न झाले तयासी ऐका समस्त श्रोतेजन. एक बाळ ब्रह्मचारी नको आक्रोशो आम्हावरी. असे कृष्णा पश्चिमतीरी त्वरित जायतये स्थानी. औदुंबराचे वृक्षातळी असे तापसी महाबळी. अवतार पुरुष चंद्र मोळी तुझी वांछा पुरविल. ऐसे स्वप्न तयासी झाले अभिनव परियेसी. जागृत होताच हर्षी निघाला त्वरित तेथून. निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात. पहिलं गटा जाऊन त्वरित देखता झाला श्री गुरुसी. चरणावरी ठेवणी माता स्तोत्र झाला करिता. श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासिती तये वेळा. संतोषोनी श्री गुरुमूर्ती माता हस्त ठेविती. ज्ञान झाले त्वरिती जिव्हा आले तात्काळ. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृस्य सरस्वत्युत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे भिल्लवडी स्थान महिमा वर्णनम मंदमती ब्राह्मण वरप्रदानम नाम 17. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवानी. सुधारस आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी. सांगत असे विस्तारोणी ऐका श्रोते एकचित्ते. भिल्लवडी स्थान महिमा निरूपला अनुपमा. पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते. कचित काळ तयेसाने श्री गुरु होते गोप्योनी. प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वारायणी म्हणत. श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह कराव्या. पुढे कृष्णा तटाकात श्री गुरु तीर्थे पावन करीत. पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. कुरवपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण. पंचगंगा कृष्णा संगम अत्युत्तम परियेसा.
कुरुक्षेत्र जितके पुण्य तयाहून अधिक असे जाण तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर. 5 नामे आहोती थोर सांगेन एकाएक चित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभ नदी सरस्वती. पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आपुल्या कृष्णाची या संगा. प्रयागाहुने असे चांगा संगम स्थान मनोहर. अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य. जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरू. देव असे अमरेश्वर तया संगमात होरी. अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी. शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे. पूजिता नरे अमर व्हावे विश्वनाथ तोची जाना. प्रयाग करिता माग स्नाना जे पुण्य होय साधन. शतगुण होय तयाहून एक स्नान परियेसा. उत्तर दशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा. शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्म हत्या पापे जाती. औदुंबर सन्निधेसी 3 तीर्थे परियेसी. एकानंतर एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर. कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी. 7 नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्याची. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू. गोप्य होऊनी अगोचरू राहिले श्री गुरु तयास्थानी. भक्तजन तारणार्थ होणार तीर्थ असे ख्यात. राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक. त्याची भार्या पती सेवक पतिव्रता शिरोमणी. सुशीळ असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण. कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत. शेंगा निगती नित्यभौत त्याने उदरपूर्ती करी. एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरून मिळे परियेसी. शेंगांते रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदर भरी. पंच महायज्ञ कोसरी अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी. गेले आपण भिक्षेसी नेले विप्र भक्तीने. भक्तिपूर्वक श्रीगुरुसी पूजा करीतो षोडशी. घेवडे शेंगा बहुवसी केली होती. पत्र शाखा नैवेद्य भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी. गेले तुझी दरिद्र दोषी म्हणून निगती तयेवेळी. तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत. घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले. त्याचे वेलाचे बुडमूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ. टाकून देती समूळ गेले आपण संगमासी. विप्रवनिता तयेवेळी दुःख करीती पुत्र सकळी. म्हणती पहा हो देव बळी कैसे देव केले आम्हा. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी. आमचा ग्रास छेदुनी कैसा टाकून दिला भूमीवरी. ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी. पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे स्त्रियेसी तयेवेळी जे जे होणार जया काळी. निर्माण करी चंद्रमौळी तया अधीन विश्वजान. पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण. आपुले आपणाची भोगणे पुढल्यावरी काय बोल. आपुले देव असतावणे पुढिल्या बोलती मूर्खपणे. जे पेरिली तेच भक्षणे कवना परी बोल सांगे. बोल ठेविती यतीश्वरासी आपले आर्जवन विचारीसी. ग्रास हरितला म्हणितसे अविद्या सागरी बुडोनी. तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी. नेले आमचे दारिद्र्यदर्शी तोच तारीला आमुते. त्या वेलाचे मूळ थोरी जे का होते आपले द्वारी. काढू म्हणती द्विजवरी खनिता झाला तयेवेळी. काढिता वेल मुळासी लाभला कुंभ निधानेसी. आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले. म्हणून या वेलाचे दिले निधान लादले आम्हासी. नर नव्हे तू योगीश्वर होईल ईश्वरी अवतार. आम्हा बेटाला दैन्यहर म्हणती चला जाऊ दर्शनासी. जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी. वृत्तांत सांगती तयासी तयेवेळी परियेसा. श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगे कवनासी. प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तया दिवजासी सांगे श्री गुरु परियेसी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल. ऐसा वर लादोनी गेली वनिता तो ब्राह्मण. श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे. सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा ऐसी. बजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापूर महिमानं द्विज दैन्यहरणम् 18दशोऽध्यायः. श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 19. श्री गणेशाय नमः.
नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची ह्या चरणा कर संपुट सोडून विनवित असे येवेळी पुढील कथा विस्तारा निरोपावा योगीश्वरा कृपा करी का जातारा म्हणून लागला चरणासी ऐकोनी शिष्याचे वचन संतोषाला सिद्ध आपण सांगत असे विस्तारून श्री गुरु महिमा अनुपम्य शिष्योत्तमा नामांकित सांगेन ऐके गुरुची कथा औदुंबर तळी अतिप्रिता होते श्री गुरु परियेसा ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्यवृक्ष तजून काय प्रीती औदुंबरी अश्वत्थ वृक्ष असे थोर मनती सांगती वेदचार श्री गुरु प्रीती औदुंबर कवने कारणे निरोपावे सिद्ध म्हणे नामांकिता सांगणे याची या वृत्तांता जदी नरसिंह अवतार होता कश्यप हिरण्यकश्यप विदारिला नखे करुणी दैत्यासी विदारिले कोपेसी आतडी काढून या हर्षी घालीत असे गळा तया दैत्याचे पोटी विष होते काळकुटी जैसी वडवाग्नी सिंधू पोटी तैसी विष परियेसा विदारण करिता दैत्यासी वेदले विष त्या नखासी आपुले नखे बहुवसी एक शिष्या एक चित्ते ते समयी महालक्ष्मी घेऊन आली अतिप्रेमी औदुंबर फळ नामी शांती कारणे नखासी ते वेळी शीतलार्थ नखे रोविली औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला नृसिंह देव देता झाला लक्ष्मीसी खेव संतोषणी उभय देत वर देती तयेवेळी तया समयी औदुंबरासी वर देती वर ऋषिकेशी सदा फळित तू होसी कल्पवृक्ष तुझे नाम जे जन भजती भक्तीसी काम्य होय त्वरितेसी तुझ देखताची परियेसी उग्र विष शांत होय जे सेवतील मनुष्य लोक अखिल काम्य पाहुणी एक फल प्राप्त होय निक पाप वेगळा होय नर मांजनारी सेवा करीत पुत्र होतील तिची त्वरिता जो नर असेल दैन्य पीडिता सेवा होईल श्रेयायुक्त तुझे शाही बैसून जे जन करती जपानुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कल्पिले फल होय त्यासी तुझे शाही जळात स्नान करिता पुण्य बहुत भागीरथी स्नान करीत तितुके पुण्य परियेसा तुझ सेविता त्या नरासी व्याधी नव्हती कवने दिवशी ब्रह्महत्यादी महादोषी परिहार होती त्वरियेसा जे जे कल्पनी मानसी तुझ सेविती भावेसी कल्पना परवी भरवसी कलयुगी कल्पवृक्ष तुची सदा वसु तुझपाशी लक्ष्मीसहित शांतीसी म्हणून वर हर्षी नृसिंह मूर्ती तयेवेळी ऐसा वृक्ष औदुंबर कलियुगी तोची कल्पतरुण नृसिंह मूर्ती होता उग्र शांत झाली तयापाशी अवतारा आपण तयाचे स्नान आपुले असेसाचे शांत वन करावया उग्रत्वाचे म्हणून वास औदुंबरी वृक्षातळी अहर्निशी श्री गुरु असती कौपेसी माध्यान्ह काळ समय असे समारंभ होय तेथे अमरेश्वर सन्निधानी असती 64 योगिनी पूजा करावया माध्यान्ही श्री गुरु जवळ येती नित्य नमन करुणी श्री गुरु नेती आपुले मंदिरासी पूजा करीती विधीसी गंधपरिमळे कुसुमे आरोगोनी यावेळी पुनरपी येती औदुंबरी एखाद्या समय द्विजवरी विस्मय करीती देखून या मनती अभिनवक येती कैसा न करी भिक्षा ग्रामात यायचा असो तो सदा अरण्यवासी कवने परी काळकंठी पाहू याचे वर्तमान कैसा क्रमितो दिनमान एखादा नर ठेवून पाहू अंत यतीश्वराचा पाहू म्हणती श्री गुरुचा अंत त्याची जाती यमपंत ऐसे विप्र मदोन्मत्त अधोगतीचे तिचे इष्ट उपजता भय ब्राह्मणासी गेले आपुले स्थानासी गंगानुज थडीयेसी होता वृत्ती राखेत त्याने देखील श्री गुरुची आल्या योगिनी पूजेसी गंगेमध्ये नेता कैसी मार्ग झाला जळात विस्मय करीतो नरू म्हणे कैसा यतीश्वर द्विभाग झाले गंगानीर केवी गेले गंगेत श्री गुरु तिने येऊन पूजा केली त्या योगिनी भिक्षा तेथे करुणी आले मागोती बाहेर पाहत होता गंगानुज म्हणे झाले कैसे सोज अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजिती देवकन्या एरी दिवशी मागोती हाती घेऊन आरती देवकन्या ओवाळी ती श्री गुरु ते म्हणूया पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाली योगिनी सहित जो का नर होता पाहत तोही केला सवेची नदी तिरी जाता श्री गुरु विभाग झाली कंगित वारू भीतर असे अनुपम्य पूर रत्नखचित गोपुरेसे अमरावतीचा माननगर तिरेचा तेजे दिनकर श्री गुरु जाता समस्त पूर घेऊन आले आरती ओवाळून आरती नेले आपले मंदिराप्रती सिंहासन रत्नखचिती पैसो घालवती त्या समयी पूजा करती विधीसी जे का उपचार षोडशी अनकोपज अनेका परिषद ड्रेसेसी आरोगण केले त्यावेळी देखून या नरासी म्हणती तू का आलासी विनवितो नरस्वामी यासी सहज आलो दर्शनाते म्हणून या लागला गुरुचरणा तल्लीन होऊन अंतःकरणा मने स्वामी गिरिजा रमणा होई त्रयमूर्ती तुझी एक श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले परी येसी जे जे तू इच्छिसी मानसी सकळाभिष्ट पावशील तेथील वर्तमानी यायसी तू सांगावे कवनासी जया दिवशी प्रगट करीसी तू ते हानी होईल जाण येणे परी तयासी श्री गुरु सांगती परी येसी आले औदुंबरापाशी गंगानुज समागमे श्री गुरुचा निरोप घेऊन गेला गंगानुज आपण वृत्तीस्थानी जाताची क्षण निधान त्यासी लादले ज्ञानवंत झाला तो नरू नित्य सेवा करीतो गुरु पुत्र पौत्र श्रेया करू महानंदी वर्ततसे भक्तिभावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवशी सेवा करी कलत्रेसी एक भावे करुणिया वर्ततायसी एके दिवशी आली पौर्णिमा माघमासी नमन करुणी श्री गुरुसी विनवित असे तो भक्त मने स्वामी
स्वामी जगद्गुरु माघस्नानी प्रयाग थोरू म्हणून सांगती द्विजरू काशीपुत्र महाक्षेत्र कैसे का प्रयाग गाया स्थान कैसे वाराणसी भुवन नेनो आपण यतीही न कृपा करणे स्वामिया श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगे संगमेसी प्रयाग जाणावे भरवसी काशीपुर ते गुरुस्थळ दक्षिण प्रयाग कोल्हापूर त्रिस्थळ ऐसे मनोहर जरी पाहसी प्रत्यक्षाकार दावेन तुझे चालात बैसले होते व्याघ्रेची धरी गा मागे दृढ धरुणी मनोवेगे तत्काळी गेले प्रयागा प्रातःकाळी तेथे स्नान करुणी गेले काशी समाध्यांनी विश्वनाथा दाखवून सवेसी गेले गयेसी ऐसा त्रिस्थळी आचरुणी आले परतोनी हस्तमानी येणे परितयासाने देखील झाला तो नर विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली ऐसी कीर्ती श्री गुरु मनी विचारिती आता गोप्य येते व्हावे ऐसे परितयेसाने गुप्त झाले श्री गुरुमुनी अमरेश्वरा ते पोसून निगते झाले ते येवेळी श्री गुरु निगता तेतून आल्या 64 योगिनी विनविताती करुणावचने आम्हा सोडून केवी जाती नित्य तुमचे दर्शनासी तापत्रे हरती क्षणेसी अन्नपूर्णा तुम्हापाशी केवू राहू स्वामिया येणे परी श्री गुरुसी योगिनी विनविती भक्तीसी भक्तवत्सले संतोषी दिदली वरत येवेळी श्री गुरु म्हणती तयासी सदा असो औदुंबरासी प्रगटार्थ जाणे पूर्वेसी स्थान आमचे येथेचे असे तुम्ही राहावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिम तीर अमर स्थान हेची जाणार प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मन कामना होय त्वरित तुम्ही त्यासी सहाय्य व्हावे तुम्हा सहित औदुंबरी तुमच्या पादुका मनोहरी पूजा करीती जे तत्परी मन कामना पूर्ती जाणार येथे असे अन्नपूर्णा नित्य करीती आराधना तेने होय कामना चतुर्विध पुरुषार्थ पाप विनाशी काम्य तीर्थ सिद्ध तीर्थ स्नान करीत 7 वेळा स्नापना करीत तुम्हा सहित औदुंबरी 60 वर्षे वांजेसी पुत्र होती शतायुषी ब्रह्महत्या पापनाशी स्नान मात्रित यावेळी श्री सोमसूर्य ग्रहणेसी अथवा मास संक्रांतीसी स्नान करीती भक्तीसी अनंत पुण्य अश्वमेध भक्तिभावे करुणी आत एका अन्न घालिता ब्राह्मणा एका कोटी ब्राह्मणासी एका भोजन दिले फळ असे औदुंबर वृक्षातळी जप करीतो जे मन निर्मळे कोट्या गुणी होती फळे होम केली या तैसेची रुद्र जपून एकादशी पूजा करीतो मनोमानसी अतिरुद्र केले फळ सदृशी एकचित्ते परियेचा मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्य पदोपदी वाजपेय यज्ञ फळ तेथे परियेचा नमिन करता येणे परी पुण्य असे अपरंपारी प्रदक्षिणा दोनचारी करुणी करणे नमस्कार कुष्टी असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाना देवा समान देह होय ऐसा स्थान मनोहर सहज होय कल्पतरू म्हणून सांगतील गुरु 64 योगिनीसी ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून येथे होते कानका भुवन भीमातीर अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसत असे कोपे रावणी औदुंबरी प्रकट रूपे कानगापुरी राहिले गुरुप्रीती करी प्रख्यात झाले परियेसा इति श्री गुरुचरित्रामृते ऋषी सरस्वत्युत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे औदुंबर वृक्ष महिमानं नाम 19ोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 20 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य राणा लागू सिद्धाची ह्या चरणा विनवतसे कर जोडून भक्तिभावे करुणिया स्वामी निरोपेले आम्हासी श्री गुरु आले गाणगापुरासी कोपे रूपे अमरापुरासी औदुंबर असती म्हणत शिष्यवचन ऐकून संतोषला सिद्धमुनी सांगत से विस्तारुणी औदुंबर स्थान महिमा जया नाम कल्पतरू कायपुससी तयाचा वरू जेथे वास श्री गुरु कल्पिळे फळ तेथे होय शिरोळ नामी ग्रामासी विप्र एक पर्येसी गंगाधर नाम ऐसी वेदरथ होता जाण त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता पुत्र होऊन सवेची मृत्युता कष्ट तसे येणे परी 5 पुत्र तिसी झाले सवेची पंचत्व पावले अनेक देवा आराधिले नवे कवने परी स्थिर राहणीवीर कर्मविपाकेसी विचार करीती तिच्या दोषासी पुत्र शोक व्हावयासी पातक तये वेळी सांगती विप्र विद्वज्जन पुत्र न वाचती काय कारण पूर्वजन्म दोष गुण विस्तार करीती तये वेळी गर्भपात स्त्रियांसी जे जन करीती तामसी पावती वांज जन्मासी झाले पुत्र मरती जाना अश्ववध गोवध करी वांज होय सदा सारी एखादा परद्रव्य अपहारी अपुत्री होय तो जाना
विप्र म्हणती ती येसी तुझे पूर्वजन्म दोषी दिसत असे आम्हासी सांगू एका एकचित्त. शौनक गोत्री द्विजापाशी ऋण घेतले द्रव्यासी मागता तू वा न देसी कष्टला होता तो ब्राह्मण. लोभी होता तो ब्राह्मण द्रव्यास्तव दिदला प्राण. आत्महत्या केली त्याने पिशाच झाला असे. गर्भपात करीतो तुझ झाला मृत्यू करीतो द्विज. तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी. ऐकुनी ब्राह्मणाचे वचन विप्रवनिता खेदे खिन्न. अनुतप्त होऊन अंतःकरण द्विज चरणी लागली. ऐसी पापिनी दुराचारी बुडाले पापाचे सागरी. स्वामी माते तारी तारी उपाय सांगेन म्हणून तसे. विप्र म्हणती ती येसी तुवा केली ब्रह्महत्या दोषी. अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच झाला असे. त्याची कारण उद्धारगती सोळावे कर्म करावे रीती. द्रव्य द्यावे एकशती तया गोत्र द्विजासी. ते न होय तुझ बर्वे एका भावे आचरावे. कृष्णा तिरिवास करावे एक मास उपवासी. पंचगंगा संगमेसी तीर्थे असती बहुवसी. औदुंबर वृक्षासी आराधावे परियेसा. पापविनाशी करुणी स्नान वेळ सात औदुंबर स्नपन. अभिषेक होणी श्री गुरुचरण पुन्हा स्नान काम्यतीर्था. विधीपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी एक मनी. येणे परी भक्तीने मास एक आचरावे. स्थान असे श्री गुरुचे ऋषी सरस्वतीचे. तुझे दोष जातील साचे पुत्र होतील शतायुष. मास आचरोणी येणे परी मग ब्राह्मणा ते पाचार. द्रव्य द्यावे शौनक गोत्री द्विजवरासी एकशत. त्याचे नाम कर्म सकळ आचरावे मन निर्मळ होईल. तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारील. श्री गुरु स्मरण करुणी मनी पूजा करी वो गुरुचरणी. तुझे पाप होईल दोन्ही ब्राह्मण संबंध परिहरील. ऐसे सांगता द्विजवरी ऐकुनी चिंता सती करी. शतद्रव्य आमुच्या घरी कधी न मिळे परियेसा. कष्ट करीना आपुले देही उपवासादी पूजा पाही. मासो वपा मास एकोभावी करीना आपण गुरुसेवा. विप्र म्हणे ते ऐक बाळे तू ते द्रव्य ते तुके न मिळे. सेवा करी व मन निर्मळे श्री गुरुचरणी तू आता. तो कृपाळू भक्तासी निवारील ब्रह्महत्या दोषीशी. जितक येईल तुझ्या शक्तीसी द्रव्य वेची गुरु निरोपे. परिसोने द्विजवचन विप्रवनिता संतोषण. गेली त्वरित टाकून जेथे स्नान श्री गुरुचे. स्नान करुणी संगमासी पापविनाशी विधीसी. 7 वेळ स्नपनेसी करी औदुंबर प्रदक्षिणा. काम्यतीर्थ करुणी स्नान पूजा करुणी श्री गुरुचरण. प्रदक्षिणा करुणी नमन करीतसे उपवास. येणे परी दिवस तिनी सेवा करीते ते ब्राह्मणी. आला विप्रतीच्या स्वप्नी द्रव्य मागे शत एक. अद्याप जरी न देसी घेईन तुझे प्राणासे. पुढे तुझ्या वंशासे वाढून येते अवधारी. माया करसी तू सायासी पुत्र कैसी तुझे वंशी. म्हणून कोपे मारावयासी आला पिशाच्या स्वप्नात. भयचकित ते वनिता औदंबरा आडरी गता. तव देखील श्री गुरुनाथा तया पाठी निघाली. अभय देवनी नारीसी वारिता झाला ब्राह्मणासी. पुसती श्री गुरु तयासी कामारीसी स्त्रियेशी. विप्रविनवी श्री गुरुसी जन्मांतरी आपणासी. अपहार केला द्रव्यासी प्राण तेजिला यास्तव. स्वामी कृपाळू सर्वासी आमुची शत्रूचा पक्षपात करेसी. तुम्ही अतिश्वर तापसी पक्षपात करू नये. ऐकून दयाचे वचन श्री गुरु म्हणती कोपन. उपद्रव देसी भक्तजना तू ते शिक्षा करो जाण. आम्ही सांगो जेणे रीती जरी ऐकसी हितार्थी. तुझं होईल सद्गती पिशाच हरे परिहरेल. जे काय देईल विप्रवनिता तू वांगी कारावे सर्वथा. जरी न येई तुझ्या चित्ता जाई आता इथून. राखीन माझ्या भक्तांची वंशोवंशी अभिवृद्धीची. पुनरपी जर पाहू येसी शिक्षा करू म्हणते गुरु. ऐकून श्री गुरुचे वचन विप्र पिशाच करीना मन. स्वामी तुझं देखील चरण उद्धरावे आपणासी. श्री गुरु म्हणती तयासी विप्रवनिता भावेसी. करील कर्म 10 दिवशी गती होईन तू ते जाणा. येणे परी तयासी निरोप देती स्त्रियेसी. जे असेल तुझं पाशी आचारी कर्म तया नामी. अष्टतीर्थी स्नान करी तया नामे अवधारी. 7 दिवस येणे परी स्नापन करी औदुंबरा. ब्रह्महत्या तुझे दोषी जातील त्वरित भरवसी. कन्यापुत्र पूर्णायुष्य होतील म्हणती श्री गुरु. ऐसे देखून जागृती विप्रवनिता भयचकिती. ज्ञान पाही श्री गुरुमूर्ती न विसंभय मनात. श्री गुरु निरोपे 10 दिवस केले आचरण परिहेस. ब्रह्महत्या गेला दोष गती झाली ब्राह्मणासी. एरे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ. नारियल 2 देत भरली ओटी तियेची. मने पारणे करी हो तू आता. पुत्र होईल वेदरता. वाढे त्यांची संतती बहुता. चिंता न करी हो बाळे. पुढे तया नारीसी पुत्रयुग्म शतायुषी. झाले श्री गुरु कृपेसी एकचित्त परियेसा. व्रतबंध करीती ज्येष्ठाशी. समारंभ अनंत हर्षी. चौल कर्म द्विजयासी करू पाहती माता पिता. समारंभ करी जननी चौल कर्म करणे मने. पुत्रासी झाली वर्षे तिने अल्तोल्लास मानसी. समारंभ अतिप्रीती करती झाली आयती. पूर्व दिवस मध्यरात्री आली व्याधी कुमारासी. व्याधी असती अष्टोत्तर एकाहुनी एकतोर. तयामध्ये जो का तीव्र धनुर्वात तयासी. अवयव वाकुणी असे भयानक दिसे भयानक नयनी. येणे परी दिवस तिनी कष्ट तसे तो बाळ. तया दिवशी अस्तमानी पंचत्व पावला तक्षणी. शोक करीती जनक जननी एक श्रोते एक चित्ते.
प्रेतपुत्रावरी लोळेल आलोंकनी परी बाळे वेष्टून या माया जाळे प्रलापी तसे ते नारी म्हणे ताता पुत्र लाया प्राणरक्षक माझ्या प्रिया माते केवी सोडून या जासी कठोर मन करुणी पुत्र व्याले या पाच आपण त्यात तू एक निधान जधी लाभले गर्भधारण ते पासव संतोष श्री गुरुनी दिला मातेवर पुत्र होईल निर्धार ज्ञाने मज हर्ष पार वरत पिंड म्हणून दुःख झाले मज बहुत विसरले बाळा तुझ देखत तुझा कामुचा सत्य म्हणून विश्वास केला जाण ऐसे नाना परी देखा दुःख करीते बाळिका निवारण करीती सकळा वाया दुःख तू का करीसी अवतारी होता ती हरिहर तेही न राहती स्थिर तुम्ही करी मनुष्य नर काय आढळ तुम्हासी येणे परी सांगती जन आणखी दुःख आठवी म्हणे माते दिदली जाण स्थिर म्हणून तोनी फळे श्री गुरु ऋषी सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबर वसती त्यांनी दिदले मज सुथ त्याचे बोल केवी मिथ्या माते दिदला वर सत्या त्यासी घडो माझी हत्या पुत्रा सव देईल प्राण म्हणून आठवी श्री गुरुसी देवा माते गांजलेसी विश्वास केला मी तुम्हासी सत्यवाक्य तुझे म्हणत आपण केले पुरश्चरण फळा आले मज साधन आता तुझ वर देईल प्राण काय विश्वास तुझ्या स्थानी येणे परे अहोरात्री दुःख करीत असे ते नारी उदय झाला दिन करी प्रातः काळ परियेसा द्विजज्ञाते मिळवणी सकाळी येती ते स्त्रिये जवळी वाया दुःख सर्व काळी करीतसे मूर्खपणे तू जे जे समयी होणार गती ब्रह्मादिकान चुके ख्याती चला जाऊ गंगे प्रति प्रेत संस्कार करू आता ऐसे वचन ऐकून महा आक्रोश करी मनी आपणा सहित घालावनी अथवा नेदी प्रेतासी आपणा सहित बाळासी करी पा अग्नी पवेशी निरोपये नेदी प्रेतासी म्हणून उरी बांधी बाळा लोक म्हणती ती येसी नवती तू स्त्री कर्कशी प्रेतासव प्राण देसी कवन धर्म सांगा आम्हा नाही देखिले न ऐकिले काने पुत्रासव देती प्राण कोण माया बोलसी मूर्खपणे आत्महत्या दूषकात इतका गेला दिवस गेला 2 प्रहर प्रेतासी करून नेदी संस्कार अथवा न ये गंगा तीर ग्रामी आकांत वर्तला इतुकिया अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगे तिसी सविस्तारी आत्मज्ञानते येवेळी यती नवे तोची कुरु आला नेर वेशधारू नरसिंह सरस्वती अवतारू भक्तवत्सल परियेसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युत्पाख्यान निषिद्ध नामधारक संवादे ब्रह्मासंबंध परिहार प्रेतजननी शोकनम नाम विंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 21 श्री गणेशाय नमः सिद्धमने नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशले ज्ञानविवेका तया प्रेतजननीसी ब्रह्मचार म्हणे नारी मूढपणे दुःख करी कोण वाचला असे स्थिरी या संसारी सांगमज उपजला कवन केला कवन उत्पत्ती झाली कोठोन जळा तो उपजी जैसा फेन बुद्बुद राय कोठे स्थिर ऐसा देह पंचभूती मिळून होय देह निर्मिती वेगळे होता पंचभूती अव्यक्त होय देह जाना तया पंचभूताचे गुण मायापाशे वेष्टोन प्रांती लाविती देह म्हणून पुत्र मित्र कलत्रवास रजसत्व तमोगुण तया भूतापासून वेगळ आले लक्षण होती एक चित्ते देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्य जाण दैत्यासी तमोगुण गुणानुबंधी कर्मे घडती नेने जे कर्म आचरती सुकृत अथवा दुष्कृती तैसी होय फळप्राप्ती आपले आपण भोगावी या संसार वर्तमानी उपजती जंतू कर्मानुगणी आपल्या आर्जवापासून सुख दुःख भोगताती या कारणे ज्ञानवंता उपशन करावा उपजता अथवा नरमृत होता दुःख आपण करू नये कोणी मरती पूर्ववयसी कोणी मरती वृद्धाप्येसी आपले अर्ज असे जैसी तेने परे घडे जाना कर्मानुवशे उपजता असी ललाटी लिहितो वीरींची सुकृत अथवा दुष्कृतीची भोगभोगी म्हणून ऐसा या कर्मकाळाशी जिंकले नाही कोणी परियेसी या कारणे देहासी नित्यत्व नाही परियेसा तुझे तुझी सांग वहिले कोटी जन्म भोग भोगिले मनुष्य अथवा पशुत्व लाभले पक्षी अथवा कृमी रूप जरी होत असे मनुष्य योनी कोणाची होतीस जननी कोणाची होतीस गृहिणी सांग तू आम्हा पडे कवन तुझी माता पिता जन्मांतरेची सांग आता वाया दुःख करीसी प्रलापिता पुत्र आपला म्हणून पंचभूतात्मक देह चर्म मांस अस्ति मेह मेष्टुनिया नवमे देह मळबद्ध शरीर जाणावे कैसा पुत्र कोठे मृत्यू वाया का भ्रमोनी रडसी तू सांडूनी द्यावे कैसे प्रेत संस्कार येते लौकिकार्थी येणे परे ब्रह्मचारी सांगे विते विस्तारी परसुनी त्या अवसरी विनवितसे तयासी विप्रवनिता तयावेळी विनवितसे करुणा पहाळी स्वामी निरोपिले धर्म सकळी परिस्थिर नवे अंतःकरण प्रारब्ध प्रमाण मनोजरी तरी का भजावा श्रीहरी परिस संपर्के लोह जरी सुवर्ण नवे कोणा बोल आम्ही पहिलेचे दैवहीन म्हणून धरले श्री गुरुचरण अभय दिले नाही मरण म्हणून विश्वास केला आम्ही
एखाद्या नरा येताची ज्वरा धावत जाती वैद्याची या घरा औषध देऊन या प्रतिकारा सेवेची घरी आरोग्यता त्रयमूर्तीचा अवतारू श्री नृत्य सरस्वती असो गुरु तेने दिदला असे वरू केवी असत्य होय सांगमच आरा दिला मी तयासी वर दिदला का आम्हासी त्याचा करुणिया भरवसी होतो आपण स्वस्थ चित्ते विश्वासोनी असता आपण केवी केले निर्वाण कैसे माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपिसी या कारणे आपण आता प्राणतजीन सर्वता समर्पिन गुरुनाथा वाढो कीर्ती तयाची ऐकून तिचे वचन ओळखून या भाव मन सांगे बुद्धी तिची ज्ञान उपाय एक करी आता विश्वास केला त्या श्री गुरुसी पुत्र लादला पूर्णायुषी जरी आला मृत्यू त्यासी घेऊन जाई श्री गुरुस्थाना तेथे झाला असे तुझं वर तेथे समर्पित तू कलेवर पंचगंगा कृष्णातील औदुंबर थळी ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मने पोटी शव बांधून घेऊन गेली औदुंबराप्रती ते जेथे होत्या गुरु पादुका आफळी शिरते बालिका हृदय भरल्या पादुका आक्रोश करीते नारी दुःख करिता झाली निशी विप्रमागती प्रेतासी म्हणती आक्रोश का वो करीसी संस्कार ऋण जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केऊ राहू जाऊ म्हणत जाळू दे आता प्रेत ऐक कर्कश म्हणता ती काही केली आणि ती प्रेत आपणा सवे जाळा म्हणत पोटी बांधून या प्रेत लोळत असे पादुकावरी म्हणती विप्रज्ञा ती लोक राहू नये राणी निशंक तस्कर बाधा होईल ऐका जाऊ आता पगारासी जाऊ आता स्नान करून उपवास का हो आजचे तिने प्रातःकाळी येऊन दहन करू म्हणती ऐका आजची रात्री प्रेतासी सुटले वास दुर्गंधासी आपोआप दहनासी देईल जाना ते कर्कशा म्हणून निगती सकाळ लोक राहिले ते जननी जनक प्रेतासहित करीती शोक होती रात्र परियेसा निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करिता जनक जननी याम होती न होता रजनी झोप आली ती येसे देखतसे सुसुप्षित जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित रुद्रक्ष माळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आला औदुंबराप्रती काहो शक करसी सती आक्रोशनी आमावरी काहय झाले तुझे कुमारा आता त्यासी करू प्रतिकारा म्हणून देतो अभयकारा भक्तवत्सल श्री गुरु भस्म काढून प्रेतासी लावत असे सर्वांगेसी मुख पसरे म्हणे तिसी वायू पुरस्सरू म्हणे प्राण म्हणजे वायू जाण बाहेर गेला विसरून घालितो मागुती आणून पुत्र तुझा सजीव होय इतुके होताची भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपणा कैसी भ्रांत लागली असे प्रेतावरी जे कावसे आपुले म्हणे तैसे दिसे निद्रा स्वप्ने कैसा देव नृसिंह मुनी भ्रांती आपणा लागली असे आमचे प्रारब्ध असताऊने देवावरी बोल काय ठेवणे आज्ञाना आम्ही मूर्खपणे श्री गुरु काय बोल येणे परी चिंता करीत तव प्रेता झाले चेत सर्वांगी उष्ण बहुत सर्वजण दिसी जीवा आला म्हणे प्रेतासे काय झाले किंवा भूत संचार रे म्हणे भय उपजले ठेवी काढून दूर परते सर्व संधीस जीव भरला बाळ उठवणी बैसला म्हणे माता शुद्धा लागली मला अन्न दे म्हणत असे रुदन करती तयावेळी आला कुमार मातेजवळीस न कालिता मुख कमळी शिर नगे पत्तीस धारा संतोष भय होऊन प्रीतीसी संध्या मागोती असे मानसे कडिये घेऊन बाळकासी गेले आपले पतीजवळ जागृती करुणी पतीसी सांगे वृत्तांत आद्यंतेसी पती म्हणे ती येसी चरित्र असे श्री गुरुचे म्हणून दंपती दोघे जण करुणी औदुंबर प्रदक्षिणा साष्टांग करीती नमन स्तोत्र करी नानापरी तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अशक्य तुझं वर्णायासी क्षमा करणे स्वामी आम्हा क्षमा करणे म्हणून घाली ती लोटांगणे विनवून या करुणावचने गेली स्नाना गंगेते स्नान करुणी बाळकासहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा स्नपन करीत लावित दीपत येवेळी पूजा करीती भक्तीसी मंत्रपूर्वक विधीसी शमेपत्र कुसुमेसी पूजा करीती परियेसा निरांजनत यावेळी करीती कायन परिबळी अति संतोषत ये बाळी भक्ती भावेसुती करीती येतुके होता गेली निशी उदय झाला दिनकरासी संस्कार म्हणती प्रेतासी आले विप्र जाती सकळ तव देखताची कुमारासी विस्मय झाला सकळी कासी समाराधना करिता हर्षी महानंद प्रवर्तला ऐसा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लादले कामा एकेकाची सांगता सीमा विस्तार होईल कथा सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिमा ऐसा ऐका अपार असे सांगता अनेका साधारण तुझं निरोपिले तया औदुंबरा तळी श्री गुरुवास सर्व काळी काम्य होतं तात्काळी आराधिता श्री गुरुसी जया नाम कल्पतरू प्रत्यक्ष जाण औदुंबरू जे जे मने इच्छिती नरू साध्य होय परियेसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे मृतपुत्र संजीवनम नाम एकविंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी आपले अध्याय 10 ते अध्याय 21 वाचन समाप्त झाले आहे. आता आपण विष्णू सहस्त्रनाम पठण करूयात.
ओम विश्वस्मै नमः। विश्वं विष्णु वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभु भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावन भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमं गति अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञो अक्षर एव च योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तम सर्व सर्व शिव स्थानु भूतादि निधि अव्यय संभवो भावनो भर्ता प्रभव प्रभु ईश्वर स्वयं शंभु आदित्य पुष्कराक्षो महास्वन अनादि निधनो धाता विधाता धातुरुत्तम अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो अमर प्रभु विश्वकर्मा मनुस्तवष्टास्तविष्ट स्थविरो ध्रुव अग्रायं शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दन प्रभूत त्रिक कुबधाम पवित्रं मंगलम परम ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापति हिरण्य गर्भो भूगर्भो माधवो मधुसूदन ईश्वरो विक्रमी तन्वी मेधावी विक्रम क्रम अनुत्तमो दुरादर्श कृतज्ञ कृति आत्मवान सुरेश शरणं शर्म विश्वरेता प्रजाभव अह संवत्सरो व्याल प्रत्य सर्वदर्शन अज सर्वेश्वर सिद्ध सिद्धि सर्वादि अच्युत वृषाकपि अमेयात्मा सर्वयोग विनिसृत वसु वसु मना सत्य समात्मा सन्मित सम अमोघ पुंडरीकाक्षो विश्वकर्मा वृषाकृति रुद्रो बहुशिरा बभ्रु विश्वयोनि शुचिस्रव अमृत शाश्वत स्थाणु वरारोहो महातपा सर्वग सर्वविद्भानो विश्वक्सेनो जनार्दन वेदो वेदविद अव्यंगो वेदांगो वेदविद कवि लोकादक्ष सुरादक्षो धर्मादक्ष कृताकृत चतुरात्मा चतुर्व्यू चतुर्दष्ट चतुर्भुज आदिष्णु भोजनं भोक्ता सहिष्णु जगदादिज अनघो विजयो जेता विश्वयोनि पुनर्वसु उपेन्द्रो वामन प्रांशु अमोघ शुचि ऊर्जित अतीन्द्र संग्रह सर्वे धृतात्मा नियमो यम वेद्यो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधु अति इंद्रयो महामायो महोत्साहो महाबल महाबुद्धि महावीर्यो महाशक्ति महाद्युति अनिर्देश्य बभू श्रीमान अमेयात्मा महाद्रिद्रिक महेश्वासो महीमर्ता श्रीनिवास सतापति अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदापति मरीचिदमनु हंस सुपर्णो भुजगोत्तम हिरण्याभ सुत पद्मनाभ प्रजापति अमृत्यु सर्वधृक सिंह संधाता संधिमान स्थिर अजो दुर्मर्षण शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा गुरु गुरु तमो धाम सत्य सत्य पराक्रम निमिषो अनिमिष स्रग्वी वाचस्पति उदारधि अग्रणी ग्रामणी श्रीमान न्यायो नेता समीरण सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्त्र साक्ष सहस्त्रपात आवर्तनो निर्वृतात्मा संकृत संप्रमर्दन अभसंवर्तको वाणी अनिलो धरणीधर सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वदृक् विश्वभुक् विभु सत्कर्ता सत्कृत साधु चंडो नारायणो नर असंख्येयो अप्रमेयात्मा विशिष्ट शिष्ट कृतशुचि सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्ध साधन विशाही विष्णु विष्णु विश्वकर्मा विशोदर वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुति सागर सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसु नैक रूपो बृहद रूपो क्षितिविष्ट प्रकाशन ऊज तेजो द्युतिदल प्रकाश आत्मा प्रतापन रिक्त स्पष्टाक्षरो मंत्र चंद्रांशु भास्कर तुति अमृतांशु भूतो भानु शशबिंदु सुरेश्वर औषधम जगत सेतु सत्य धर्म पराक्रम भूत भव्य भवत्नाथ पवन पावनो अनल कामः कामकृत कांत काम कामप्रद प्रभु युगाधिकृत युगावर्तो नैकमायो महाशन अदृश्यो व्यक्त रूपश्च सहस्त्रजित् अनन्तजित् इष्टो विशिष्ट शिष्टेष्ट शिखण्डी नवशोविश क्रोधः क्रोधकृत कर्ता विश्वबाहु महीधर अच्युत प्रतित प्राण प्राणदो वासवानुज अपामानिधिरधिष्ठानम् अप्रमत्त प्रतिष्ठत स्कंद स्कंधरो दुर्यो वर्गो वायुवाहन वासुदेवो प्रीतभानु आदिदेव पुरंदर अशोक तारण तार शूर शौरी जनीश्वर अनुकूल शतावर्त पद्मी पद्मिनी भीक्षण पद्मनाभो अरविंदाक्ष पद्मगर्भ शरीरपित महर्दि रिद्धो वृद्धात्मा महाशु गरुड़ध्वज अतुल्य शरभो भीम समज्ञो अविर्हरि सर्वलक्षण लक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जय विक्षरो रोहितो मार्गो हेतु दामोदर सह महीधरो महाभागो वेगवान् अमिताशन उद्भव क्षोभणो देव श्रीगर्भ परमेश्वर करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुह व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानदो ध्रुव पररक्ति परम स्पष्ट तुष्ट पुष्ट सुभीक्षण रामो विरामो विरज मार्गो नीनो नयो अनय वीर शक्ति मतां श्रेष्ठ धर्मो धर्म विद्युतम वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव प्रतो हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायु धौषज ऋतु सुदर्शन काल परमेष्टि परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्व दक्षिण विस्तार स्थावर स्थाणु प्रमाणं बीजं व्ययम् अर्थो अनर्थो महाकेशो महाभोगो महाधन अनिर्विण्डन स्तविष्टो अहोधर्म यूपो महामख नक्षत्रनेमि नक्षत्री क्षम क्षाम समीहन
यज्ञ इज्यो मनीच्यश्च क्रतु सत्रं सतां गति सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमं सुव्रत सुमुख सुक्षम सुघोष सुखद सुहृत मनोहरो जित्क्रोधो वीर बाहुर्विदारण स्वापन स्ववशो व्यापी नैकात्मा नैक कर्मकृत वत्सरो वत्सरो वत्सी रत्नगर्भो धनीश्वर धर्मगुप्त धर्मकृत धर्मी सत्सतक्षरम अक्षरम अविज्ञाता सहस्रांशो विधाता कृतलक्षण कत्स्तिनेमि सत्वस्त सिंहो भूतमहेश्वर आदिदेवो महादेवो देवेशो देवभृत गुरु उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातन शरीरभूत बृहदोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिण सोमको अमृतप सोम पुरुजित पुरुषोत्तम विनयो जय सत्यसन्धो दाशारः सात्वतापति जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो अमित विक्रम अभ्योन्धीरनन्तात्मा ममोदधीशयो अन्तक अजो महारः स्वाभाव्यो जिता मित्र प्रमोदन आनन्दो नन्दनो नन्द सत्य धर्मा त्रिविक्रम महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मीननीपति त्रिपद स्त्री दशाध्यक्षो महाशिंग कृतांकृत महावराह गोविंद सुशील कनकांगदी गौम्यो गंभीरो गहनो गुप्तश्च गदाधर वेदासामोजित कृष्णो धर्संकर्षणो अच्युत वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामन भगवान भखानंदी वनमाली हलायुद्ध आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णु गति सत्तम सुधन्वाखंड परशुर्दारुणो द्रविण प्रद दिवि स्पृक् सर्वत्रिक व्यासो वाचस्पति अयो निज त्रिसामा सामग साम निर्वाण भेषजं भिष संन्यास कृच्छम शांतो निष्ठा शांति परायणम शुभांग शांतित स्रष्टा कुमुद कुवलेशय गोहितो गोप्तिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रिय अनिर्वर्ति निवृत्तात्मा संक्षेपा क्षीणकृत शिव श्रीवद्वक्षा श्रीवास श्रीपति श्रीमतांबर श्रीधर श्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावन श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान लोकत्रयाशय स्वक्ष स्वांग शतानंदो नंदि ज्योतिर्गणेश्वर विजितात्मा वेदात्मा सत्कीर्ति श्री संशय उदीर्न सर्वत चक्षुरनीश शाश्वत स्थिर भूषयो भूषणो भूतिर्विशोषोकनाशन अर्चिष्मानर्चित कुंभो विशुद्धात्मा विशोधन अनिरुद्धो प्रतिरत प्रद्युम्नो मित विक्रम कालनेमिनीहा वीर शौरी शूरजनेश्वर त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशिहा हरि कामदेव कामपाल कामी कांत कृतागम अनेदेश वपुर्विष्णु वीरो अनंतो धनंजय ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्म ब्रह्म ब्रह्मविवर्धन ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिय महाक्रमो महाकर्म महातेजा महोरग महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहवि स्तव्य स्तवप्रिय स्तोत्र स्तुति स्तोतारण प्रिय पूर्ण पूरयिता पुण्य पुण्यकीर्तिरनामय मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना सत्गति सत्कृति सत्ता सद्भूति सत्परायण शूरसेनो युध श्रेष्ठ सन्निवास सुयामुन भूता वासो वासुदेव सर्वासु नीलयो अनल दर्पहा दर्पदो द्रिप्तो दुर्धरो अथा पराजित विश्वमूर्ति महामूर्ति दीप्तमूर्ति अमूर्तिमान अनेक मूर्ति व्यक्त शतमूर्ति शतानन एको नैको सवक किम यत्तत्पद्मनुत्तमम् लोकबंधु लोकनाथो माधवो भक्तवत्सल सुवर्णो वर्णो हे मांगो वरांग चंदनांगदी वीरहा विषम शून्यो घृताशीर चलश्चल अमानिमान दोमान्यो लोक स्वामी त्रिलोकधृक सुमेधा मेधजो धन्य सत्य मेधा धराधर तेजो वृषो द्युतिधर सर्वशस्त्र वृतांबर प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैक शृंगो गदाव्रज चतुर्मूर्ति चतुर्बाहु चतुर्व्यूह चतुर्गति चतुर्रात्मा चतुर्भाव चतुर्वेद विदेकपात समावर्तो अनिवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रम दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिह शुभांगो लोकसारंग स्तुतं तुस्तं तुवर्धन इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागम उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभ सुलोचन अर्को वाजसना श्रेणी जयंत सर्व विजयी सुवर्ण बिंदु रक्षोभ्य सर्व वागीश्वरेश्वर महाहंदो महागर्तो महाभूतो महानिल कूद कुंदर कुंद पर्जन्य पावनो अनिल अमृतांशो अमृत वपु सर्वज्ञ सर्वतोमुख सुलभ सुव्रत सिद्ध शत्रु जिच्छतु त्रापन व्याघ्रोदो औदुंगुरो अश्वत्थ चाणुरांद्रीनिषूदन सहस्राची सप्तजीव सप्तौधा सप्तवाहन अमूर्तिर्नभो अचिन्त्यो भयकृत भयनाशन अणु बृहत् कृशस्थूलो निर्गुणो महन् अधृत स्वधृत स्वास्य प्रावंशो वंशवर्धन भारभृत कथितो योगी योगीश सर्वकामद आश्रम श्रवण क्षाम सुपर्णो वायुवाहन धनुर्धरो धनुर्वेदी दंडो दमयिता दम अपराजित सर्वसहो नियंता नियमो यम सत्ववान सात्विक सत्य सत्य धर्म परायण अभिप्राय प्रियार्हो
अर्ह प्रियकृत प्रीतिवर्धनम विहायस्कतिर्ज्योति सुरुचिर्हुतभुग विभु रविर्विरोचन सूर्य सविता रविलोचन अनंतो हुतभुग भोक्ता सुखदो नैकजो क्रच अनिर्विण्णन सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुत सनात् सनातनतम कपिल कपिर्व्यय स्वस्ति न स्वस्ति कृत स्वस्ति स्वस्ति भुक् स्वस्ति दक्षिण रौद्र कुंडली चक्री विक्रम योजित शासन शब्दातिग शब्द सह शिशिर शर्वरीकर अक्रूर पेशलो दक्षो दक्षिण क्षमिणांबर विद्वत्तमो वीतभय पुण्य श्रवण कीर्तन उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुस्वपन्नाशन वीरः रक्षण संतो जीवन पर्यवस्थित अनंत रूपो अनंत श्री चित्तमन्यु भयापः चतुरश्रो गंभीरात्मा विदेशो व्यादिशो दिश अनादिर्भुर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिरांगद जनन्नो जन्मादि भीमो भीम पराक्रम आधार नील्यो धाता पुष्पहास प्रजागर उद्वर्ग सत्पथाचार प्राणद प्रणवपण प्रमाणं प्राणनीलय प्राणभृत् प्राणजीवन तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्यु जरातिग भूर्भुवः स्वस्तरुस्तार सविता प्रपितामह यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहन यज्ञभृत् यज्ञकृत् यज्ञी यज्ञभुक् यज्ञसाधन यज्ञान्तकृत् यज्ञगम्यं मन्न मन्नाद एव च आत्मयोनि स्वयं जातो वैखान सामगायन देवकी नंदन षष्ठाक्षितीश पापनाशन शंखभृन्ननन्दकी चक्री शांतधन्वा गदाधर रथांगपाणि रक्षोभ्य सर्वप्रहरणायुध ओम नमः इति वनमाली गदी शांगी टंकी चक्री च नंदकी श्रीमान नारायणो विष्णु वासुदेवो अभिरक्षतु ओम नमः इति। या ठिकाणी आपले गुरुचरित्र पारायणातील दुसऱ्या दिवसाचे अध्याय वाचन समाप्त झाले आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.